नमस्कार. ज्यांच्या सूचनेमुळे मी इथं आलो ते डॉक्टर कुमार सप्तर्षी, अनवर राजन, सत्राचे अध्यक्ष बोराडे सर, इथं असलेले माझे अनेक मित्र, संदीप बर्वे जो मराठी शाळांच्या मान्यतेच्या आंदोलनापासून आमच्याबरोबर आहे, इथं आता नसलेले पण युक्रांद आणि गांधी भवनच्या परिसराचा भाग असलेले रवींद्र धनक माझे मित्र, आणि या गांधी दर्शन शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, भारतातला भाषेचा प्रश्न या विषयावर मी बोलणार आहे. मागच्या महिन्यात मला वाटतं डॉक्टरांनी मला आणि अनवर राजनांनी फोन केला की तू दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आमचं शिबिर असतं, तर तू आलास तर बरं होईल. तर त्यावेळेला महाराष्ट्रातल्या 1-2 जिल्ह्यांमध्ये आम्ही सगळे लोक जात होतो. तर मी त्यांना म्हटलं की डॉक्टर ह्या वेळेला शक्य नाही आहे. तर मला म्हटले बरोबर आहे, तुला आता डिमांड आहे खूप. आणि मग ते मला म्हणले हो, पण त्यासाठी तू काम पण खूप केलंयस. तर मला असं वाटतं की ही दोन्ही वाक्य अन्वर्थक आहेत की मराठीचं काम करणाऱ्या माणसाला डिमांड आहे ही महाराष्ट्रात गेल्या 20-25 वर्षात अपवादाने घडणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचं स्वतःचं कौतुक खाजगीमध्ये करून घेतो. आणि डॉक्टरांनी असं म्हणणं की त्याच्यासाठी तू काम पण खूप केलेलं आहेस, हे त्यांच्यासारख्या दीर्घकाळ संघटनात असलेल्या माणसाने दिलेली पावती आहे असं मी मानतो. माझ्या विषयाकडे जाण्याच्या अगोदर माफ करा, थोडा मी माझा परिचय दुरुस्त करून देतो, कारण माझा कुठला परिचय मी पाठवला होता आणि तुमच्याकडे कुठला आलाय मला माहीत नाही. म्हणजे मी मराठीचं काम करतो, पण मी मराठीचा शिक्षक नाही. मी राज्यशास्त्र विषयाचा शिक्षक आहे. माझं MA राज्यशास्त्रातलं आहे, PhD राज्यशास्त्रातलं आहे. किंबहुना यामुळे मराठीच्या अनेक प्राध्यापकांना मी हे काम का करतो असा प्रश्न पडतो. त्याच्यावरचं माझं उत्तर तुम्ही करत नाही म्हणून माझ्यासारख्यांना करावं लागतं हे आहे. मराठी अभ्यास केंद्र ही जी आमची संस्था आहे ती अजिबात कोणालाही मराठी शिकवत नाही. मराठी अभ्यास केंद्र ही संस्था न्यायालयांचं मराठी, प्रशासनातलं मराठी, तंत्रज्ञानातलं मराठी, सरकारच्या व्यवहारातलं मराठी, मुळामध्ये भाषा नियोजनाची जी काही यंत्रणा एखाद्या समाजामध्ये विकसित व्हावी लागते त्याच्यासाठी एक प्रकारचं फॅसिलिटेशन करणारी यंत्रणा म्हणून आम्ही गेली 20 वर्ष काम करतो. माझे सहकारी शिक्षक मित्र डॉक्टर प्रकाश परब इथे आहेत, माझ्या टीममधले इतरही अनेक लोक आहेत. आम्ही गेली अनेक वर्ष मराठी समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि मराठी समाजाची पूर्वगौरवात रमण्याची हौस जितकी दांडगी आहे तितकी आरशात न पाहण्याची हौस पण दांडगी आहे. त्यामुळे फडणवीसांना शेवटी हिंदी सक्ती करून का होईना मराठी लोक शहाणे होतील असं वाटलं. त्यामुळे त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी असं केलं नसतं तर मराठी लोकांना आपल्याला भाषेचं काहीतरी करायचं आहे एवढी माफक समज पण आली नसते. पण आज मी तुमच्याशी महाराष्ट्राबद्दल फक्त बोलणार नाही, कारण महाराष्ट्राबद्दल बोलताना आपण भारताबद्दल बोलणार आहोत आणि भारताबद्दल बोलताना महाराष्ट्राबद्दल बोलणार आहोत. तर मुळामध्ये आपल्याकडे भाषेचा काही प्रश्न अस्तित्वात आहे का? तर भारतामध्ये भाषेचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाची दखल सर्वसाधारणपणे आपल्याकडे लोकांनी काय पद्धतीने घेतली आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी काय पद्धतीने प्रयत्न केले. तुम्ही ब्रिटिशांची राजवट भारतात आल्यानंतरचे जर प्रसंग पाहिलेत तर एल्फिन्स्टननं जे काही वेगवेगळी मतं लोकांच्याकडनं मागवली, शिक्षणाचं माध्यम काय असावं याच्याबद्दलची, आणि त्याच्या संबंधामध्ये मॅकॉलेची जी काही विधानं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे कटपेस्ट करून मांडली जातात. म्हणजे मॅकॉलेचं डिस्पॅच संपूर्णतः नीट वाचणारी 10 माणसं सुद्धा भारतामध्ये निघण्याची शक्यता कठीण आहे. पण मॅकॉले हा नालायक होता असं सांगणारी तुम्हाला 10 कोटी माणसं नक्की मिळू शकते. कारण आपल्या समाजाचा IQ, आपल्या समाजाचा अटेन्शन स्पॅन हा एका इमेज इतका आहे. एका इमेजवर 4 वाक्य बसतात तर तेवढ्यातच इतिहासकाराची गच्छंती झाली पाहिजे असं आपला समाज मानतो. त्यामुळे आपलं आकलन तिथेच सुरू होतं, तिथेच संपतं. ब्रिटिशांच्या आगमनाच्या अगोदरच्या काळामध्ये, म्हणजे आता आपल्याकडं 2014ला ह्या देशाला जे नवीन स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यानंतर आपण असं मानतो की हजारो वर्ष आपल्याकडे शाळा होत्या, हजारो वर्ष शाळा होत्या, लोक शिकतच होते. पण ब्रिटिश आल्यानंतर हे सगळं बंद झालेलं आहे. तर उपलब्ध माझ्यासारख्या सामान्य मर्त्य मानवाचं जे काही वाचन आहे त्याच्यामध्ये हे दिसत नाही मला. पण असं शक्यता आहे की तुमचा हजारो वर्षाच्या संस्कृतीचा प्रचंड अभ्यास असेल तर तुम्हाला हे सापडू शकेल. ज्यांना हे सापडेल त्यांनी ते घेऊन स्वतःचं नॅरेटिव्ह करायला हरकत नाही.
पण आता असं दिसतं की भारतामध्ये ब्रिटिशांच्या पूर्व काळामध्ये मोजक्या लोकांना शिकण्याची संधी उपलब्ध होती. त्याच्यातही लोक संस्कृतमधनं शिकत होते, पाठशाळा होत्या, मदरसे होते, त्यात मोजकी मंडळी शिकत होती. आणि हे जर खरं नसतं तर विद्येविना गती गेली, मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केलंय असं फुल्यांना लिहावं लागलं नसतं. म्हणजे फुल्यांनी जे लिहिलं आहे ते त्यांच्या समोरचा अनुभव लक्षात घेऊन जर लिहिलं असेल तर जी काही विद्या आहे ती विद्या एकतर संस्कृतात होती, मोजक्या लोकांना अवेलेबल होती, आणि बाकीच्या लोकांना त्याच्यातनं डावलण्याचा प्रयत्न इन्स्टिट्यूशनल पद्धतीनं, संस्थात्मक पद्धतीनं झाला होता. ही मांडणी फुल्यांनी केलेली आहे. मॅकॉलेच्या ज्या मिनिट्सच्या बद्दल आपण सातत्यानं बोलतो, मॅकॉलेनं असं म्हटलेलं आहे की आपल्याला वर्णानं, रंगानं भारतीय असलेली पण वृत्तीनं ब्रिटिश असलेली अशा प्रकारची कारकुनांची फौज तयार करायची आहे. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की कोणताही राज्यकर्ता वर्ग त्यांना ज्या वेळेला स्वतःची ब्युरोक्रेसी निर्माण करायची असते, नोकरशाही निर्माण करायची असते, तेव्हा ती नोकरशाही पूर्णतः त्यांच्या कलाची राहील, कामाच्या अंगाने, विचाराच्या अंगाने. आणि ती जरी दुसऱ्या धर्माची, वंशाची, भाषेची, जातीची, प्रांताची असली तरी जो राज्यकर्त्याचा कोर अजेंडा आहे त्या राज्यकर्त्याच्या कोर अजेंड्यापासून ती दूर जाणार नाही हे बघणं हे प्रत्येक राज्यकर्त्याचं कामच आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी हे केलं याच्याबद्दल त्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा ब्रिटिशांनी राज्यकर्ते म्हणून त्यांना त्यांच्या कामाची क्लॅरिटी होती असं आपण म्हटलं पाहिजे. ते इंग्रजी भाषक होते, त्यांना इंग्रजीतनं व्यवहार करणं गरजेचं वाटत होता आणि त्यांनी असं केलंय. त्यांनी मराठीतनं पुस्तकं लिहिणाऱ्यांना पुरस्कार दिलेत, त्यांनी इतर भाषांमधनं पुस्तकं लिहिणाऱ्यांना पुरस्कार दिलेत. म्हणजे उत्तर पेशवाईमध्ये ब्राह्मणांना इथं पुण्यामध्ये बसवून त्यांना रमणा वाटण्यापेक्षा पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांना कोणत्याही भाषेतल्या पैसे देणं हे अधिक शहाणपणाचं आहे. हे ब्रिटिश आपल्याला वसाहतवादी वाटले तरी सुद्धा मान्य करण्यासारखं आहे. म्हणजे ही आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे ब्रिटिशांचा प्रायमरी कन्सर्न हा त्यांच्या भाषेच्या आधारे राज्य व्यवस्था उभी करणं आहे. आणि हे फक्त ब्रिटिशांचं नाही, तुम्ही पोर्तुगीजांचं बघा, तुम्ही डचांचं बघा, स्पॅनिश लोकांचं बघा, फ्रेंचांचं बघा, जिथं जिथं ते गेलेले आहेत तिथं तिथं त्यांची भाषा राज्य व्यवहाराची वाहक आहे. म्हणजे तुम्ही या सगळ्याची तुलना तुम्ही मराठ्यांशी करून बघा. म्हणजे आणि इथं मी मराठी हा शब्द जातीवाचक म्हणून वापरत नाही, हा मी भूगोलवाचक म्हणून, हा प्रांतवाचक म्हणून शब्द वापरतोय. शिवाजी महाराजांच्या काळापासून राजाराम महाराजांच्या काळापर्यंत राज्य उभं करणं, टिकवणं आणि राज्याचा थोडा खाली विस्तार करणं यामध्ये सगळा काळ गेला. त्यानंतरच्या काळात थोरल्या बाजीरावापासून महादजी शिंद्यांच्या पर्यंत मराठ्यांनी दिल्लीचं तख्त राखण्याचा प्रयत्न केला. हे दिल्लीचं तख्त राखण्याच्या प्रक्रियेमध्ये शिवाजी महाराजांनी तयार केलेला राज्य व्यवहार कोश, ज्याचं आपल्याकडे कमालीचं कोड कौतुक होतं आणि लोक म्हणतात की महाराजांनी मराठीतनं राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला, जे तत्वतः बरोबर आहे. पण महाराजांचा राज्याभिषेक 74 साली झाला, त्यांचा मृत्यू 80 साली झाला, राज्य व्यवहार कोश 76 साली आलेला आहे. म्हणजे राज्य व्यवहार कोश बरा आहे की वाईट आहे हे ठरवण्यासाठी शिवाजी महाराजांना 4 वर्षापेक्षा जास्त कालावधी मिळालेला नाही. त्यानंतरच्या काळामध्ये संभाजी महाराजांनी काय केलं, राजाराम महाराजांनी काय केलं, त्यानंतर शाहू महाराजांनी ते मोगलांच्या छावणीतनं परत आल्यानंतर आपला भाषा व्यवहार कसा केला, या सगळ्याच्या बद्दल आपण फार का बोलत नाही. कारण कोणत्याही राज्य व्यवस्थेच्या भाषा व्यवहाराबद्दल बोलणं ही आपल्याला अकॅडमिक गोष्ट पण वाटत नाही आणि ऍक्टिव्हिजमचा भाग पण वाटत नाही. आपल्याला काय वाटतं, अफजल खानाचा कोथळा काढला, अत्यंत महत्वाचा आहे. पण अफजल खानाचा कोथळा काढत असताना शिवाजी महाराजांचे वकील अफजल खानाच्या वकिलाशी काय बोलले असतील, शिवाजी महाराजांनी जी काही 5-10 मिनिटं अफजल खानाबरोबर घालवली असतील तेव्हाच त्यांचं बोलणं कोणत्या भाषेमध्ये झालं असेल, या प्रकारचे जे प्रश्न आहेत ना ते मराठी समाजाला नॉन ग्लॅमरस प्रश्न वाटतात. आणि हा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला सर्वथैव कोणताही माणूस हा सर्वथैव हिरोच लागतो, दैवत स्वरूपामध्ये लागतो. आणि म्हणून त्याच्या जीवनामधल्या ज्या नॉन ग्लॅमरस गोष्टी आहेत
म्हणजे काढलेला राज्य व्यवहार कोश असेल, संभाजी महाराजांनी वाचलेले ग्रंथ असतील, या सगळ्याच्या बद्दल आपण गेल्या 5-25 वर्षामध्ये बोलायला, लिहायला, वाचायला लागलेलो आहोत. याचं कारण असं की ज्याला मेनस्ट्रीम पॉलिटिकल हिस्ट्री असं आपण म्हणतो, मध्यवर्ती राजकीय इतिहास, मध्यवर्ती स्ट्रॅटेजिक इतिहास, मध्यवर्ती युद्धनीतीचा इतिहास, याच्या पलीकडे राज्यकारभार नावाची काहीतरी व्यापक गोष्ट असते. हे जे रेनेसान्स आणि रेफॉर्मेशनमुळे युरोपात आणि सगळ्याच पश्चिम गोलार्धामध्ये जगामध्ये निर्माण झालं, तो सगळा ती बस आपल्या गावात आली नाही. ती बस आपल्या गावामध्ये न आल्यामुळे आपल्याला काय कळतं की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, शाहिस्तेखानाची बोटं तोडली आणि थोरला बाजीराव घोड्यावरनं जाता जाता भाकरी खायचा. पण थोरला बाजीराव घोड्यावरनं जाता जाता भाकरी खायचा, पण तो एवढी 20 वर्ष एवढी युद्ध लढला. या काळामध्ये त्याने काही पत्रव्यवहार केला असेल की नाही, आणि ह्या पत्रव्यवहाराची भाषा काय होती? आणि मराठे जर दिल्लीवर राज्य करत होते तर मराठ्यांच्या भाषेने दिल्लीवर राज्य का नाही केलं? याचं मूळ कशात आहे? दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा या आपल्या भावनेत आहे. म्हणजे शाहू महाराज आधीचे, म्हणजे मोठे सातारच्या गादीचे शाहू महाराज गादीवर परत आल्यानंतर ज्या प्रकारचं त्यांचं अपब्रिंगिंग मोगलांच्या छावणीमध्ये झालं होतं, त्यामुळे बाकी काही झालं तरी चालेल, पण मोगलांची राजवट मुळातनं उखडून टाकायची नाही, हे इनडॉक्ट्रिनेशन त्यांचं झालंय. आणि हा जो विसंवाद आहे, संभाजी महाराजांसारखा माणूस पोर्तुगीज मोडून काढायला बघतो, मोगल मोडून काढायला बघतो, आणि त्यांचा मुलगा मात्र स्वतः युद्धावर जातच नाही. हे जे आहे यातनं आपलं त्यानंतरचं भाषाकारण उभं राहिलंय. म्हणजे थोरल्या बाजीरावापासून महादजी शिंद्यापर्यंत आपण दिल्लीचं तख्त राखलं, पानिपत आपण हरलो, पण अब्दाली पुन्हा फिरला नाही. या सगळ्या काळामध्ये मराठ्यांना आपली भाषा तिथे का नेता आली नाही? याचं कारण आपली भाषा आपल्या सोबत नेण्यामुळे भाषा तर वाढतेच, पण आपला समाज पण वाढतो. हे जे भान आहे, हे भान मराठ्यांमध्ये विकसित झालं नाही. त्यामुळे सगळा मोगल दरबारचा जो कारभार आहे, तो सगळा कारभार मराठ्यांनी तिकडे गेल्याच्या नंतर सुद्धा तो अरेबिक फारसीमध्येच होत राहिला, आणि आपली भाषा ही पुन्हा दख्खनचीच भाषा राहिली. हा शिवाजी महाराजांच्या पासून ब्रिटिशांच्या आगमनापर्यंतचा काळ आहे. यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला दिसतं की ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीचा प्रचार प्रसार केला, कॉलेज काढली, शाळा काढल्या, कारकून निर्माण केले मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हे सगळं चालू असताना तुम्ही ज्या काँग्रेसचं, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचं आपण कौतुक करतो आणि ते रास्तच आहे, त्या इंडियन नॅशनल काँग्रेसचा जो कारभार पहिली काही वर्ष होता, म्हणजे अगदी टिळक राष्ट्रीय पातळीवर जाईपर्यंत आणि नंतर गांधींचं वर्चस्व प्रस्थापित होईपर्यंत काँग्रेसमधली अनेक भाषणं इंग्रजीमध्ये होत होती. म्हणजे इंग्रजांच्या राजवटीला केला जाणारा विरोध हा फक्त इंग्रजी भाषक मंडळींनाच कळत होता. म्हणजे तो नेमस्त होता हा एक प्रॉब्लेम आहे, पण तो जनसामान्यांच्या भाषेमधनं होणारा विरोध नव्हता हा दुसरा प्रॉब्लेम आहे. याचं कारण असं की शिकले सवरलेले वकील झालेले जे लोक आहेत त्यांना इंग्रजी ही भाषा ब्रिटिशांशी डील करताना सोपी भाषा वाटत होती. म्हणजे एक आपण लक्षात घेऊया की एखाद्या व्यवस्थेविरुद्ध बंड करताना आपण त्या व्यवस्थेच्या वाहकांना न आवडणारी भाषा वापरतो आहोत आणि त्यांची पंचायत करतो आहोत, का व्यवस्था उलथून लावण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांची भाषा वापरून आपण त्या बाबतीतले त्यांचे पार्टनर पण होतो आहोत. हे एक भाषा कारण आपण स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीमध्ये समजून घेतलं पाहिजे. गांधी हा यातला सर्वात शहाणा माणूस आहे. म्हणजे गांधींनी काँग्रेसची रचना भाषावार स्वरूपामध्ये 1920 साली केली. काँग्रेस संघटनेची रचना त्या पद्धतीने केली, ज्याला आपण स्वातंत्र्यानंतरची भाषावार प्रांत रचना म्हणतो. त्याचं मूळ गांधींनी संघटनेमध्ये जे काही बदल केले, करायचे योजले, त्या सगळ्या बदलांमध्ये आहेत. या प्रकारची भाषावार प्रांत रचना त्यांनी केली. काही किरकोळ उदाहरणं तुमच्यापैकी अनेक लोकांना माहिती असतील. गांधी अनेक संस्थानिकांच्या मेळाव्यांमध्ये, सभांमध्ये जाऊन हिंदीतनं बोलले आणि संस्थानिक ही कशी लबाड आणि लाचार जमात आहे ह्याच्याबद्दल बोलले. गोखले जेव्हा आफ्रिकेत आले तेव्हा गोखल्यांना त्यांनी मराठीतनं बोलायला लावलं आणि मग त्यांच्या बोलण्याचा अनुवाद केला. म्हणजे गांधी हा भारतीय भाषांच्या बद्दल कमालीची संवेदना असणारा, कदाचित भारताच्या गेल्या 100-200 वर्षाच्या इतिहासातला पहिला अत्यंत मोठा ताकदीचा माणूस आहे. आणि म्हणून त्यांना स्वतःचं वर्तमानपत्र जसं इंग्रजीमध्ये काढावंसं वाटलं, तसं ते गुजरातीमध्ये पण काढावंसं वाटलं.
म्हणजे हे आत्ताचे जे आपले दिल्लीतले गुजराती मालक आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे गुजरातीमध्ये काम केल्यानं काही बिघडत नाही, किमान ते अदानीला तरी कळू शकेल, बाकीच्यांना कळलं नाही तरी. हा जो सगळा भारतीय भाषांचा सगळा व्यापार आहे, प्रवास आहे, 1920 सालापासून 47 सालापर्यंत म्हणजे घटना समितीची स्थापना होईपर्यंत काँग्रेसवाले असं सांगत राहिले, स्वातंत्र्य पहिल्यांदा मिळवू, भाषांचा प्रश्न आपल्याला सोडवायचाच आहे. भाषांचा प्रश्न सोडवण्यासाठी घटना समिती ज्यावेळेला स्थापन झाली, म्हणजे घटना समिती या कामासाठी स्थापन झाली नाही, ती राज्यघटनेच्या निर्मितीसाठी स्थापन झाली. त्या घटना समिती समोर ज्यावेळेला चर्चा आली, तुम्ही त्याच्यामध्ये राष्ट्रभाषा देशाला असावी की नाही, राजभाषा कोणती असावी याच्याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि त्यावेळेला ज्या आपल्यातल्या काही लोकांना माहिती असेल, मुंशी अय्यंगार आणि अय्यंगार म्हणजे कन्हैयालाल माणिकलाल मुंशी आणि अय्यंगार या दोघांचा मिळून मुंशी अय्यंगार फॉर्म्युला मान्य झाला, ज्यानुसार हिंदी ही केंद्र सरकारच्या कामाची राजभाषा आणि इंग्रजी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची सहराजभाषा झाली. ही व्यवस्था स्वातंत्र्यानंतर 15 वर्ष चालेल आणि त्यानंतर या यंत्रणेचा फेरविचार होईल, अशा प्रकारची चर्चा घटना समितीत झाली आहे. ती जर घटना समितीतली चर्चा तुम्ही 30-40 पानांची केवळ या मुद्द्यावरची पाहिलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या चर्चेमध्ये काँग्रेसमधले लोक, म्हणजे तेव्हाची जी काँग्रेस आहे, ज्याला रजनी कोठारींनी नंतरच्या काळात अमरेला काँग्रेस असं म्हटलं, म्हणजे अगदी एक्स्ट्रीम डाव्यांपासून एक्स्ट्रीम उजव्यांपर्यंतचे सगळे लोक त्या काँग्रेसमध्ये होते. तिथं काँग्रेसमधल्या काही लोकांनी 47 सालानंतरच्या चर्चेत असं म्हटलंय की आता उर्दूचा या देशाशी काय संबंध आहे, गेले ना मुसलमान पाकिस्तानात आणि त्यांची भाषा त्यांच्याबरोबर पाठवून द्या, आता आपला काही संबंध नाहीये, आता आपण फक्त हिंदी बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे ते सुद्धा बऱ्यापैकी ब्राह्मणी अशा प्रकारचं हिंदी बोललं पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह तिथं धरलेला दिसतो. इतर अनेक प्रकारची विधान आहेत, म्हणजे तिथे एक विधान बंगाली भाषेच्या वतीनं करण्यात आलंय आणि त्यांनी असं म्हटलंय की या देशाची राजभाषा बंगाली झाली पाहिजे. का बंगाली झाली पाहिजे? कारण आमच्या भाषेमध्ये जास्त प्रगत स्वरूपाचा टाईपरायटर वापरण्यात आलेला आहे. आता हे जे आहे ना, हे आपल्याला असं ऐकताना हास्यास्पद वाटतं, पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की टाईपरायटर हे तेव्हाचं तंत्रज्ञान आहे, जसं पीसी हे नंतरचं तंत्रज्ञान आहे, टॅब हे नंतरचं तंत्रज्ञान आहे, मोबाईल हे अलीकडचं तंत्रज्ञान आहे. म्हणजे बंगाली भाषेच्या वतीनं बोलणाऱ्या माणसांना आपली भाषा तंत्रज्ञानामध्ये त्या काळच्या प्रगत आहे अशा प्रकारचा मुद्दा ऍसर्ट करणं महत्वाचं वाटत होतं. असं आपण स्वातंत्र्याच्या वेळेला हे भाषा तत्व स्वीकारलं, राजभाषा आणि सहराजभाषेचं. त्यामुळे मी या स्वातंत्र्योत्तर भारताच्या चर्चेची सुरुवात अशी करतो, जे महाराष्ट्रातल्या लोकांना सांगणं नितांत गरजेचं आहे की या देशाला राष्ट्रभाषा नाही, या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही. इथे आपल्याकडं पुण्यामध्ये जी महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती आहे, त्यांच्या त्या राष्ट्रभाषा शब्दावर काठ मारण्याची गरज आहे. हे मी उल्हास पवारांना त्यांच्या उपस्थितीतच सांगितलेलं आहे. या देशामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा गैरसमज सातत्यानं जपण्याचा मूर्खपणा करणारे लोक फक्त महाराष्ट्रात आहेत. ते दक्षिण भारतात नाहीयेत, ते पूर्व भारतात नाहीयेत, ते अगदी गुजरातमध्ये सुद्धा नाहीयेत. उत्तर भारतातल्या लोकांना तसं वाटतं कारण ते संख्येनं मुबलक आहेत. आणि उत्तर भारतातल्या हिंदी या भाषेनं उत्तर भारतातल्या ब्रज, बुंदेलखंडी, अवधी, मगही, भोजपुरी या भाषा गिळंकृत करून हिंदी ही सुस्त झालेली भाषा असल्यामुळे ती संख्येनं जास्त आहे म्हणून ती राष्ट्रभाषा पण आहे, अशा प्रकारचं मिथ पसरवण्यात उत्तर भारताचं, गायपट्ट्याचं आणि आत्ताच्या हिंदी हिंदुस्थानचं नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या लोकांचं हित आहे. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये जर भारतीय भाषांचं काही बरं करायचं असेल आणि त्यामध्ये मराठी लोक स्वतःला जरा एनलाइटन्ड समजत असतील तर पहिली गोष्ट हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ही गोष्ट अनलर्न करूनच तुम्हाला पुढे जाता येणं शक्य आहे. त्यांची बाजू तुम्हाला वस्तुनिष्ठ दृष्ट्या वैज्ञानिक निकषांवर पुरी पडता आली तर त्यांचा विचार तत्वतः करायला हरकत नाही. पण कोणाचा विचार करू नये तर महाराष्ट्राचा विचार करू नये. महाराष्ट्राचा का विचार करू नये तर इथे पुना मेंटॅलिटीचे लोक आहेत. हे त्या रिपोर्ट मधलं वाक्य आहे. इथे पुना मेंटॅलिटीचे लोक आहेत. म्हणजे पुना मेंटॅलिटीचे लोक म्हणजे सदाशिव पेठीत आहे, ही त्यातली सब मेंटॅलिटी आहे. पुना मेंटॅलिटीचे लोक म्हणजे कोण की ज्यांनी एकेकाळी दिल्लीवर राज्य केलेलं आहे,
हे जे लोक आहेत यांना महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशाच्या उर्वरित भागावर राज्य करण्याची उर्मी आहे, आणि तसं जर झालं नाही तर हे आपला वेगळा प्रदेश मागण्याची शक्यता आहे, असं दार कमिशनने हिंट केलंय. त्याच्यावर त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली. तुम्ही शंकरराव देवांचं आत्मचरित्र वाचलं, दैव देते आणि कर्म नेते, त्याच्यात उल्लेख आहे, एसएनच्या लेखनात उल्लेख आहे, अनेकांनी म्हटलंय. या कमिटीचा रिपोर्ट वादग्रस्त झाला आहे असं म्हटल्यावर घटना समितीनं दुसरी कमिटी नेमली, त्याला जेव्हीपी कमिटी असं म्हणतात. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. ते पट्टाभी सीतारामय्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. याही समितीनं असाच रिपोर्ट वेगळ्या गाळण्यात टाकून दिला की सध्या घाई करू नका, सध्या देशाच्या पुढचा प्रश्न एकात्मता आणि अखंडतेचा आहे. पण त्यात त्यांनी मारून ठेवलेली पाचर पहा. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय पण करायचंच झालं तर आंध्र प्रदेशची स्थापना करायला हरकत नाही. आता हे का झालंय? पट्टाभी सीतारामय्या तेलुगू आहेत, ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलंय, बाकीचा देश 12च्या भावात गेला तरी चालेल, आपलं अंग सोडवून घेतलेलं बरं. म्हणजे काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असण्याचा हा एक अनुषंगिक फायदा आहे, तर तो त्याने अनुषंगिक फायदा करून घेतला. आता पट्टाभी सीतारामय्यांच्या ह्या समितीनं दिलेली गोष्ट पण भारत सरकारनं मान्य केली नाही. तुमच्यापैकी अनेक लोकांना पोट्टी श्रीरामलू हे नाव माहिती आहे. 52 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि मग त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं उपोषण चालू असताना नेहरू पार्लमेंटमध्ये असं म्हणालेले आहेत की हे सगळं उपास तापास, आंदोलन, सविनय कायदेभंग हे सगळं बंद झालं पाहिजे, कारण ही परकीय राजवटी विरुद्धची हत्यार आहे. बरोबर. आता हे कोण म्हणतंय? नेहरूंचा चेला क्रमांक 1 ते हे असं म्हणतायत, आणि त्यांची अख्खी कारकीर्द 25 वर्षाची हे करण्यामध्ये गेलेली आहे. पण त्यांनी फरक काय केलाय? स्वकीयांची राजवट आणि परकीयांची राजवट. आता स्वकीयांची राजवट सुद्धा तिच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला परकीयांची वाटू शकते, हा चॉईस असतोच ना. पोट्टी श्रीरामुलूंना तसं वाटलं असण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे नेहरूंनी त्यांच्याशी नेगोशिएट केलं नाही, त्यांचा मृत्यू झाला. आता पोट्टी श्रीरामलू आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्या भूमिकेत फरक काय आहे? पोट्टी श्रीरामलूंचं म्हणणं होतं की तेलुगू प्रांत झाला पाहिजे आणि मद्रास ही त्याची राजधानी असली पाहिजे. सीतारामय्यांचं म्हणणं होतं की तेलुगू प्रांत झाला पाहिजे पण मद्रास आपलं नाही, मद्रास तमिळ लोकांचं आहे. आणि नेहरूंनी पोट्टी श्रीरामलूंचं न ऐकण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण मद्रासचं काय करायचं हा आहे. पण आपल्याला आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तुम्ही तपासून पहा, कुठेही पोट्टी श्रीरामलूंची तेलुगू प्रदेशाबद्दलची भूमिका काय होती हे एका वाक्यामध्ये सुद्धा लिहून दिलेलं आपल्याला आठवत नाही. आता यांनी उपोषण केलं, त्यांचा मृत्यू झाला, तेलुगू भाषक लोक रस्त्यावर आले आणि मग आंध्र प्रदेश स्थापन झाला. त्यातनं भारतभरामध्ये लोकांना मेसेज काय गेला की तुम्हाला जर तुमचं भाषावर राज्य हवं असेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि त्यानंतर 53 सालापासून 55 सालापर्यंत भारत सरकारने हे सगळं निस्तरण्यासाठी फाजल अली कमिशनची स्थापना केली. फाजल अली कमिशन मध्ये हृदयनाथ कुंजरू, के.एन. पणीकर आणि फाजल अली होते. त्याला राज्य पुनर्रचना आयोग असं म्हणतात. या आयोगाने 1.5-2 वर्ष लोकांना भेटून आपलं म्हणणं लोकांकडनं तयार केलं, आणि हे म्हणणं तयार केल्याच्या नंतर 55 साली त्यांनी आपला अहवाल दिला. त्याच्यामध्ये 14 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांची मागणी त्यांनी मान्य केली. आता यामध्ये काय नव्हतं? यामध्ये पंजाबी सुबा नव्हता, त्याचं त्रिभाजन नव्हतं, आणि महाराष्ट्र आणि गुजरातचं काय करायचं याच्याबद्दलची स्पष्टता नसल्यामुळे. आता याच्याबद्दलची स्पष्टता का नव्हती तर सरदार पटेल, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू या तिघांचंही म्हणणं असं होतं की मुंबई हा महाराष्ट्राचा भाग असता कामा नये. सरदार पटेलांना वाटणं स्वाभाविक आहे ते गुजराती आहेत, गांधींनाही वाटणं स्वाभाविक आहे ते राष्ट्रपिता असले तरी गुजराती आहेत, त्यांनाही असं वाटणं स्वाभाविक आहे की हा गुजरातचा भाग असायला हरकत नाही. नेहरूंचा काय प्रॉब्लेम आहे? नेहरूंचं कॉस्मोपॉलिटॅनिझमवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे मुंबईचा जो बहुविध बहुरंगी चेहरा आहे तो एकभाषिक राज्यामध्ये हे शहर गेला तर उद्ध्वस्त होईल असं नेहरूंना वाटलं. ते त्यांना आधी हैदराबाद बद्दल पण वाटलेलं आहे. म्हणजे हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर पण नेहरूंनी काय म्हटलंय, ह्याचे 3 भाग करू नका, हैदराबाद आहे तसंच ठेवा. पण स्वामी रामानंद तीर्थांपासून तिकडे पी.व्ही. नरसिंह रावांपर्यंत कोणीही नेहरूंचं हे म्हणणं ऐकलं नाही, आणि हे स्पष्ट सांगितलं लोकांना की 3 भाषांचे लोक या प्रदेशात राहतात. तेलुगू लोक आंध्रमध्ये जातील,
कन्नड लोक कर्नाटकात जातील, मराठी लोक मराठवाड्यातनं महाराष्ट्रामध्ये येतील. म्हणजे महाराष्ट्रासारखा राज्याचा प्रश्न चिघळणं किंवा 4 वर्ष लोकांना लढावं लागणं आणि पंजाबमध्ये पण हे करावं लागणं. पंजाबमध्ये काय झालंय तर पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे. पंजाबने फाळणीमध्ये सर्वाधिक सोसलेलं आहे. त्यामुळे या देशाच्या बद्दलच्या प्रेमाबद्दल जर मराठी लोकांवर तुमचा 10% विश्वास असेल तर पंजाबी लोकांवर 100% असला पाहिजे, कारण त्यांनी फाळणी भोगली आहे. आपल्या लोकांनी फाळणी भोगलेली नाही. पण स्वातंत्र्याच्या नंतर जे कोणी केंद्रातल्या सत्तेतल्या लोकांचे हितचिंतक होते त्यांना असं वाटलं की हा जो शीख माणूस आहे, इकडे पण शीख आहे, तिकडे पण पंजाब आहे, तिकडे पण शीख आहे, तर कदाचित त्यांना आपला धर्म, आपली भाषा पंजाबी, आपली लिपी गुरुमुखी ही या 2 देशांच्या पेक्षा जास्त महत्वाची वाटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तेव्हापासून पंजाबकडे संशयानं पाहिलं गेलं आणि तो प्रश्न मार्गी लागला नाही. आता हे किती चिघळलेलं आहे तर तेव्हापासूनच जे चिघळणं आहे ते थेट बियांत सिंगची हत्या 90च्या दशकात होईपर्यंतचा प्रवास आहे. त्याच्यामध्ये इंदिरा गांधींची हत्या आहे, त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आहे, त्याच्यामध्ये लोंगोवालची हत्या आहे. म्हणजे 40-45 वर्ष भाषेचा प्रश्न, धर्माचा प्रश्न ह्यांचे पाय एकमेकांच्या पायात घातल्यामुळे एक राज्य आपण पूर्णतः सडवून टाकलं. म्हणजे नीट भाषिक धोरण नसेल तर काय होतं, देशाच्या आतल्या राज्याचं काहीतरी वेगळं होतं, सीमेवरच्या राज्याचं आणखी काहीतरी वेगळं होऊ शकतं. त्याचा पंजाब हा एक पुरावा आहे. ज्या वेळेला राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल आला त्यावेळेला ही 14 राज्य स्थापन झाली. आता ही 14 राज्य ज्यावेळेला स्थापन झाली तेव्हा आपण लोक महाराष्ट्रातले तेव्हाच्या बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये होतो. आणि हा जो बॉम्बे प्रॉव्हिन्स आहे त्या बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये बेळगाव कारवार पण होतं, तिकडचं बिदर भालकी पण होतं. कन्नड मंडळी हुशार होती, त्यांनी लगेच हा प्रदेश आमच्याकडे आम्ही घेऊन टाकतो असं म्हटलं. गोविंद वल्लभ पंतांनी सुद्धा तो त्यांना इमिजिएटली दिला. आणि गोविंद वल्लभ पंतांचं पार्लमेंट मधलं वाक्य आहे की थोड्या फार गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या आहेत. आता कसं आहे, तुम्ही दिल्लीत बसलात की तुम्हाला सगळंच मायक्रोस्कोपिकली दिसतं, तुम्हाला असं वाटतं जे छोटं आहे ते पण फारच छोटं आहे. त्यामुळे गोविंद वल्लभ पंत जे मूळचे महाराष्ट्रातनं तिकडे गेलेले गृहस्थ आहेत, पण ते असं म्हणले की काही गोष्टी इकडे तिकडे झालेल्या आहेत पण आपण ते निस्तरू. निजलिंगप्पा जे कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री होते ते असं म्हणले की मला माहित आहे की मराठी लोकांचा प्रदेश आमच्या राज्यात आलाय, पण महाराष्ट्र निर्माण झाला की आम्ही त्यांना देऊन टाकू. तो त्यांना देऊन टाकायचं ते गेले 65 वर्ष विसरलेले आहेत. म्हणजे भाषेचा प्रश्न नीट सुटला नाही तर माणसांची आयुष्य कशी पणाला लागतात, माणसांचा उत्कर्ष कसा थांबतो. आणि आपल्याकडे म्हणजे मुंबईमध्ये जे सोबो कल्चरवाले मेणबत्तीवाले लोक आहेत त्यांना तर असं वाटतं की आपली लिंग्वा फ्रँका इंग्लिशच आहे, त्यामुळे मराठीसाठी, ह्या घाटी लोकांच्या भाषेसाठी आणि इतर स्लँग बोलणाऱ्या लोकांच्यासाठी फार कशाला आपण वाईट वाटून घ्यायला पाहिजे. तर ते वाईट यासाठी वाटून घ्यायला पाहिजे की भारतातला भाषेचा प्रश्न हा केवळ अस्मितेचा नाही, या भारतीय समाजातल्या विविध घटकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासाचा इंडिकेटर आहे तो. तुमची भाषा तुम्हाला किती नीट वापरायला मिळते, तुमची भाषा किती व्यवहार क्षेत्रांमध्ये तुमच्याकडनं वापरली जाते, याच्यावर तुमचं समाज म्हणून होणारं सिंचन अवलंबून आहे, समाज म्हणून होणारा विकास अवलंबून आहे. तर हे आपल्याकडे नाही घडलेलं. मी एकूण किती वेळ बोलणं अपेक्षित आहे? 1 तास? ठीक आहे, चालेल ना? हा, ठीक आहे. हा, आता भारतामध्ये ज्या वेळेला संस्थानं होती आणि संस्थानांचं विलिनीकरण झालं ते सगळं मी तुम्हाला सांगत नाही. संस्थानांचं विलिनीकरण जेव्हा होत होतं त्यावेळेला आपल्याकडे डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टेट्स नावाची भारत सरकारचं एक मंत्रालय होतं. त्याच्या अंतर्गत भाषा हा विषय होता, ऑफिशियल लँग्वेज हा विषय होता. कारण त्यावेळेला भाषा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. भाषेमुळे दंगली होतात, भाषेमुळे लोक चिडतात, बितरतात. 50 साली जी गोष्ट होती तीच आज 2025 मध्ये पण आहे. तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची होम मिनिस्ट्री, जिचं आधीचं नाव डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स होतं, त्यांची वेबसाईट तुम्ही काढून बघा. त्या वेबसाईटवर अजूनही हिंदीचा विभाग, डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज हे होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं.
म्हणजे टेक्निकली असं काहीच कारण नाहीये. टेक्निकली स्वातंत्र्याच्या नंतर भारतातल्या सर्व भाषांच्या साठीचं मिनिस्ट्री ऑफ इंडियन लँग्वेजेस नावाचं स्वतंत्र खातं तयारच व्हायला पाहिजे होतं. पण काँग्रेसला ते कळलं नाही, कारण काँग्रेसमधली जी वरची मुखंड मंडळी आहेत ती लँग्वेज न्यूट्रल आहेत. ती लँग्वेज न्यूट्रल काय आहेत? ती लँग्वेज न्यूट्रल आहेत म्हणजे राजकीय व्यवहारात हिंदी धार्जिणी आहेत आणि इतर व्यवहारात इंग्रजी धार्जिणी आहेत. आणि त्यांना असं वाटतं की प्रादेशिक भाषांचं काम करण्याची जबाबदारी आपण छोट्या छोट्या पक्षांकडे आउटसोर्स केलेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी मराठीचं काम करण्याची जबाबदारी सेनेकडे सोपवली होती. मग सेनेने जर उडप्यांना मारहाण केली तर काँग्रेस सरकारचे पोलीस त्याच्याकडे कन्व्हिनियंटली दुर्लक्ष करायचे. म्हणजे काँग्रेस सरकारचं हिंदी व्यतिरिक्त भारतीय भाषांकडे बघण्याचं जे धोरण आहे ते सोयीस्कर दुर्लक्षाचं होतं. या मंडळींचं जे धोरण आहे ते हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन या देशामध्ये पसरवणं हा त्यांच्या संघ विचाराच्या आयडिओलॉजीचा भाग असल्यामुळे त्यांना हिंदीचा प्रचार आणि प्रसार हा त्यांचा श्वास आहे. त्यामुळे काँग्रेस सारखे ते शांत बसणारे लोक नाहीत. हे गेल्या 10-12 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांचं लक्षात आलेलं असेल. आता राज्य ज्या वेळेला स्थापन झाली, राज्य स्थापन झाली, त्यांची प्रशासनं निर्माण झाली, या बाबतीमधलं बाबासाहेब आंबेडकरांची 2 निरीक्षणं मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला मुंबई शहर कोणाला द्यायचं ह्याच्याबद्दलची चर्चा झाली त्यावेळेला एरवी काही बाबासाहेब भाषावार प्रांत रचनेच्या बाजूचे नव्हते. म्हणजे बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर त्या राज्यांमधल्या ज्या प्रबळ जाती आहेत त्या प्रबळ जाती विशेषतः महाराष्ट्रासारख्या ठिकाणी महार आणि इतर सगळ्या दलित जातींचं अधिक शोषण करतील, कारण ह्या लँडेड कास्ट आहेत, जमिनी ताब्यात असणाऱ्या जाती आहेत. आणि गेल्या 60 वर्षातला मराठी महाराष्ट्रातल्या पुरोगामी राज्याचा इतिहास आपण पाहिला तर बाबासाहेब म्हणत होते ते खरं होतं, हे आपल्या लक्षात येईल. पण बाबासाहेबांची दुसरी एक नोट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मुंबई ही ऑर्गॅनिकली महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. मुंबईचं पाणी महाराष्ट्रातनं येतं, मुंबईचं अन्नधान्य महाराष्ट्रातनं येतं, मुंबईला मिळणारी वीज महाराष्ट्रातनं येते. त्यामुळे मुंबईचं सेंद्रिय नातं आहे महाराष्ट्राशी, जसं कलकत्त्याचं बंगालशी आहे, मद्रासचं तमिळनाडूशी आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला मुंबई महाराष्ट्राला द्यायची नसेल तर ही 2 बाकीची शहरं सुद्धा तुम्ही त्या राज्याला देता कामा नये. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या सारख्या माणसाने हे फार द्रष्टेपणाने मुंबईचं आणि महाराष्ट्राचं ऑर्गॅनिक नातं सांगितलं होतं. आता ते सांगितलं होतं हे लोकांना ठामपणाने कधी कळायला लागलंय? जेव्हा मराठ्यांचं आंदोलन 2 आठवड्यापूर्वी मुंबईत गेलं आणि तिथं रस्त्यावरनं फिरणाऱ्या मराठ्यांना हे सगळे अनकल्चर्ड, सिव्हिक सेन्स नसलेले लोक आहेत, वेस्ट साइड मध्ये जाऊन कपडे चोरतायत, हे ताजमहाल हॉटेलच्या बाहेर जाऊन गदारोळ करतायत, रस्त्याच्या कडेला थांबून अंघोळ करतायत, असं म्हणून मराठ्यांना ज्या वेळेला टार्गेट केलं गेलं त्यावेळेला मराठ्यांना हे लक्षात आलं. इथे कुणी जर खूपच सेन्सिटिव्ह मराठी असतील तर मला थोडं माफ करा, तुमच्या भावना काही क्षण दुखावल्या जाणार आहेत. जर मराठ्यांना हे लक्षात आलं की ज्या पद्धतीनं ते गावात इतर जातींच्या लोकांना वागवत होते तसं मुंबईतला अमराठी भांडवलदार त्यांना मुंबईत वागवतो आहे. त्यामुळे मुंबईतल्या अमराठी भांडवलदाराकडनं जर तुम्हाला नीट वागवायची अपेक्षा असेल तर तुम्ही गावातल्या बहुजनांची आतापर्यंत वागलात त्याच्यापेक्षा जरा बरं वागलं पाहिजे. कारण तुम्ही जर बरं वागलात तरच तुमची कॉम्प्रेहेन्सिव्ह मराठी ओळख निर्माण होणं शक्य आहे. हे गरजवंत मराठ्यांचं आंदोलन होऊन त्याची वाफ ओसरल्यानंतर हे मला बोलता येत आहे. याचं कारण असं, याचं कारण काय आहे की आडनावाने मी आधीच बदनाम आहे. आमच्या आडनावाच्या काही लोकांनी माती खाल्ल्याचे परिणाम इतर लोकांना सोसावे लागतात. आणि दुसरं असं आहे की असं काहीही रॅशनल वाटणारं लिहिलं की त्याच्या खाली लोक पत्ता पाठव तुझा, कुठं राहतोस, आणि मग तुझी आई बहीण, या पद्धतीनं लोक, म्हणजे माझा केला नाही उद्धार कारण मी काय पद्धतीनं रिस्पॉन्ड करू शकतो लोकांना माहिती आहे, पण जरा दुबळं टार्गेट सापडलं की लोक हे करतात. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की सगळे देशामधले जे प्रबळ जातींचे लोक आहेत, पटेल आहेत, वक्कलिग लिंगायत आहेत, कामा रेड्डी आहेत, या सगळ्यांकडे राज्य चालवण्याची जबाबदारी होती अशी नाही, त्या राज्याच्या भाषा नियोजनाची पण जबाबदारी होती.
त्यांचे राज्य मिळाल्यावर. चव्हाण साहेबांचं आपण कौतुक का करतो की चव्हाण साहेबांनी भाषा संचालनालय स्थापन केलं, विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन केलं, साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केलं. हे काँग्रेसवाल्यांना माहितच नाहीये. म्हणजे काँग्रेसवाल्यांना आपण फक्त आदर्शचा टॉवर बांधला एवढंच माहिती आहे. म्हणजे त्यांना हे माहित नाही की हे त्यांच्याच माणसांनी केलंय. म्हणजे राज्य मराठी विकास संस्था सुद्धा शरद पवार आणि सुधाकर नाईकांनी स्थापन केली आहे. म्हणजे काँग्रेसेतर पक्षांनी या राज्यामध्ये महाराष्ट्रासारख्या ठिकाणी कोणतीही भाषा विकास विषयक यंत्रणा तयार केलेली नाही. त्यांनी तयार केलेली नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही. आणि काँग्रेसवाल्यांनी आपण केलंय ते महत्वाचं आहे त्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे 60 सालापासून 2010 पर्यंत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण भाषा विषयक यंत्रणा आणल्या पण भाषा विभाग नाही आणला. कर्नाटक सारख्या राज्यामध्ये त्यांनी कन्नड डेव्हलपमेंट अथॉरिटी आणली. तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये त्यांनी तमिळ व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी आणली. पंजाब सारख्या राज्यामध्ये त्यांनी पटियाळामध्ये पंजाबी युनिव्हर्सिटी आणली. आता ती जी पंजाबी युनिव्हर्सिटी आहे तशा प्रकारची युनिव्हर्सिटी आपल्याकडे रिद्धपूरला आपल्या लोकांनी आता बनवायचं घातलंय. अविनाश आवलगावकरांचं पुनर्वसन त्या निमित्ताने झालेलं आहे. तर हे अविनाश आवलगावकर किंवा हे आता पुण्यातल्या सगळ्या बड्या मंडळींची किती जणांची एकदम नावं घेऊन मूर्तीभंजन करावं हे मला माहित नाही, पण तरी सुचतील तशी घेतो. अविनाश आवलगावकरांना मराठी भाषा विद्यापीठाचं कुलगुरू केलं आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये 3ऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात महाराष्ट्रात जे आंदोलन झालं त्याच्याबद्दल अविनाश आवलगावकरांनी तोंड उघडल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? मग जर महाराष्ट्रातला मराठी भाषा विद्यापीठाचा कुलगुरू मराठी भाषेच्या गळ्याला नख लागत असताना तोंड उघडत नसेल तर मग त्यांनी सुद्धा उत्तरापंथी गमन करायला काय हरकत आहे? ज्यांना महानुभाव पंथातलं थोडं कळतं त्यांना ते कळेल, बाकीच्यांनी ते रिद्धपुरात जाऊन वाचावं. प्रश्न असा आहे की आपला जो अभिजन वर्ग आहे महाराष्ट्रातला असेल, कर्नाटकातला असेल, इतर ठिकाणचा असेल, या देशामध्ये गेल्या 5-50 वर्षांच्या मध्ये भाषेच्या बद्दल काय झालं? ज्याला आपली भाषावार प्रांतरचना झाली त्याला खूप लोक असं म्हणले की भाषावार प्रांतरचना झाली तर या देशाचं बाल्कनायझेशन होईल, देश फुटेल. जर देश फुटायचा असता तर गेल्या 50 वर्षातच फुटला असता. ज्यांनी भाषावार प्रांतरचना केली नाही, ज्यांनी नीट स्वरूपाचं भाषा धोरण स्वीकारलं नाही, त्या पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. म्हणजे तुम्ही आणि हा एवढा काव्यात्म न्याय आहे की जिनांसारखा माणूस ज्याने धर्माचा शक्य तितका वल्गर वापर करून पाकिस्तानची स्थापना केली, त्याच्या पहिल्याच भाषणात त्यांनी असं म्हटलंय की हा देश सगळ्यांचा आहे, हिंदूंचा आहे, मुसलमानांचा आहे, सगळ्यांचा आहे, आपण सगळे सारखे आहोत. म्हणजे हे एका पातळीवर हिटलरने ज्यूंना सांगण्यासारखं आहे की हा देश तुमचा पण आहे. त्यामुळे तुम्ही हे चेक करा, ज्यांना कुणाला जिनांचा इतिहास तपासायचा पहा. पाकिस्तान सरकारने जिनांचं हे भाषण तेव्हा प्रसिद्ध होऊ दिलं नाही. त्यानंतर जिना ढाक्याला गेले आणि ढाका विद्यापीठामध्ये ते असं म्हणले की या देशाची एकच भाषा असेल आणि ती उर्दू आहे. तिथून आंदोलन सुरू झालं बंगाली भाषक मुसलमानांचं आणि 71 साली पाकिस्तानची फाळणी झाली. हे पाकिस्तानने पाहिलं. श्रीलंकेने काय पाहिलं? तमिळ आणि सिंहला यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे त्या देशामध्ये LTTE सारखी संघटना निर्माण झाली आणि अक्षरशः प्रचंड ताकदीनं त्यांच्या सरकारनं प्रभाकरांची ती संघटना मोडून काढली. हे सगळे संघर्ष भाषेतनं उभे राहिलेत. आपल्या शेजारच्या 2 छोट्या देशांना 2 भाषा मॅनेज करता आल्या नाहीत. भारताला बऱ्या प्रमाणामध्ये 25 भाषा मॅनेज करता आल्या. याचं कारण काय आहे? की याचं कारण असं आहे की आपण भारतातल्या भाषांचा विकेंद्रित स्वायत्त अवकाश तत्वतः मान्य केला. जर हा विकेंद्रित स्वायत्त अवकाश आपण तत्वतः मान्य केला नसता तर 1989 साली कम्युनिझम रशियातलं संपल्यानंतर, ग्लासनोस्ट पेरेस्ट्रोइकाच्या नंतर जसे पत्त्याच्या बंगल्यासारखे सगळे USSR मधले देश बाहेर पडले आणि छोटे छोटे जे देश बाहेर पडले ते भाषेच्या आधारे बाहेर पडले, किंवा युरोप अख्खा भाषेच्या आधारावर उभा आहे. भारताला आपल्या सगळ्या बहुभाषिक बहुसांस्कृतिक अशा प्रकारची ताकद सोबत ठेवून सुद्धा एकत्र कसं राहता आलं? याचं कारण आपण भारतातला स्थानिक पातळीवरचा, राज्य पातळीवरचा, देश पातळीवरचा भाषांमधल्या समन्वय, संवाद आणि संघर्षाचा जो अवकाश आहे तो टप्प्याटप्प्याने आपण निश्चित करत गेलो. आणि हे निश्चित करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की दरवेळेला सरकारने बरोबर केलंय असं नाही.
सरकारने चुका केल्या. उदाहरणार्थ 65 साली लाल बहादूर शास्त्रींनी असं जाहीर केलं की यानंतर हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा होईल. ती राष्ट्रभाषा होईल असं जाहीर केल्यावर तमिळनाडूमध्ये मोठ्या भाषिक दंगली झाल्या. पोलिसांनी लोकांना गोळ्या घालून मारलं आणि 2015 साली त्या दंगलीचा किंवा त्या सगळ्या हत्याकांडाचा सुवर्ण महोत्सव तमिळनाडूमध्ये त्यांनी साजरा केला आणि तेव्हा त्यांनी पुन्हा असं सांगितलं की आम्ही हिंदीचं वर्चस्व सहन करणार नाही. आता हे हिंदीचं वर्चस्व हा आपल्या भाषिक प्रश्नांचा एक भाग आहे. लोकांना हिंदीचं वर्चस्व का वाटतं? उदाहरणार्थ तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये ते भाषेचं वर्चस्व नाहीये, ते संस्कृतीचं वर्चस्व आहे. ते द्रविड संस्कृतीवरचं आर्य संस्कृतीचं वर्चस्व आहे आणि म्हणून दक्षिणेतल्या राज्यांना ते नको आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचं काय आहे? आपण सँडविच्ड आहोत. आपल्याला वाटतं की आपण उत्तरेचे मित्र आहोत म्हणून आपण कुणी बोलावलं नाही बोलावलं तरी हिमालयाच्या मदतीला धावून जातो. पण हिमालयाला काही तशी फार काळजी असते असं नाहीये. दक्षिणेतल्या लोकांना काय वाटतं? यांची लिपी वेगळी आहे, की आपल्यासारखे नाहीये. त्यामुळे आपण थोडे अस्थिर मनस्थितीचे समाज आहोत. आपण कधी दक्षिणेशी जोडतो, कधी उत्तरेशी जोडतो आणि या सगळ्या घोळामध्ये हिंदी भाषेचं काय करायचं हा आपल्या समोरचा पेच आहे, दक्षिणेतल्या राज्यांचा नाहीये. त्यांच्या समोरचा पेच का नाहीये? त्यांच्या लिप्या वेगळ्या आहेत. आपल्या समोरचा पेच काय आहे? आपली आणि हिंदीची लिपी सारखी आहे. त्यामुळे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुद्धा जा, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या नावामध्ये महाराष्ट्र हा एकच मराठी धार्जिणा शब्द आहे, बाकी काही मराठी नाहीये. तुमच्या शहरातली जरी बँक असली तरी एकूण बँकिंग व्यवहाराला ती कलंक आहे असं मला वाटतं. ज्या प्रकारची सेवा किंवा असेवा ते लोकांना देतात. तर या बँकांमध्ये तुम्ही जाऊन पाहिलं तर तिथे ते लिहितात आजचा हिंदी शब्द काय आहे, आज का हिंदी शब्द. आता आज का हिंदी शब्द लिहिण्याची जबाबदारी बँक ऑफ महाराष्ट्राची आहे का? तर नाहीये. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शिकवायचं असेल तर बँकेच्या कर्मचाऱ्याला मराठी शिकवण्याची गरज आहे. पण ते न शिकवता त्या कर्मचाऱ्याला, मग तो बंगाली असेल, मल्याळी असेल, उत्तर भारतीय असेल, त्याच्या सोयीसाठी गावाखेड्यातल्या लोकांनी पण मोडकं तोडकं हिंदी शिकून घेतलं पाहिजे अशा प्रकारची धारणा आपल्याकडे लोकांमध्ये आहे. हे आकाशवाणीत आहे, हे दूरदर्शनमध्ये आहे. तुम्ही कुठेही आकाशवाणी दूरदर्शन मध्ये कुठेही जा, काम करणारे लोक आपले आहेत पण सगळे वरचे बॉस उत्तर भारत, युपी, बिहार आणि या राज्यांमधले आहेत. आता ह्याचा लोक काय म्हणणार? म्हणजे आपल्याकडे जे फारच विश्वबंधुत्ववादी लोक आहेत त्यांचं काय म्हणणं? मग देशात लोक कुठेही जाऊ शकतात. जाऊ शकतात, देशात लोक कुठेही जाऊ शकतात, पण कुठेही गेल्यावर तिथल्या लोकांची भाषा बोलायची जबाबदारी त्यांची आहे की नाही? म्हणजे तुम्ही अधिकारी असाल, तुम्ही रिक्षावाले असाल, तुम्ही कोणी असाल, म्हणजे आम्ही देशात कुठेही जाऊ, तिथं असलेल्या लोकांवर शिरजोरी करू, त्यांची भाषा बोलणार पण नाही आणि जणू काही आम्ही त्यांचे मालकच आहोत अशा प्रकारच्या धारणेनं वागू. हे जर एखाद्या स्थानिक समाजानं मान्य केलं तर त्यातनं कृपाशंकर सिंग आणि संजय निरुपम सारखे भामटे निर्माण होतात. हे आमचे मुंबईचे भामटे आहेत. तुमच्या शहरातले काय आहेत तुम्हाला माहिती आहे, ते तुम्ही पाहून घ्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा एक तरी परप्रांतीय भामटा असतो जो गणेशोत्सवाचा पुरस्कर्ता आहे, ज्याचे फोटो तुमच्या शहरामध्ये सुद्धा लागलेले असतील. तर हे तुमचे शोध तुम्ही घ्या. पुण्यातल्या लोकांच्या शोधाचं काम मी करण्याचं कारण नाहीये. आता हा जो प्रश्न आहे हिंदी भाषेचं काय करायचं, हिंदी भाषेवर भारत सरकारकडनं होणारा जो खर्च आहे तो दर वर्षाला काहीशे कोटी रुपयांचा मिनिमम खर्च आहे. आणि आपल्या भारत सरकारची ऑफिशियल लँग्वेज कमिटी आहे. त्या कमिटीवर महाराष्ट्रातले पण खासदार आहेत आणि महाराष्ट्रातले खासदार जेव्हा असा प्रवास करतात या कमिट्या काय करतात तुम्हाला माहितीये? एका 5 स्टार हॉटेलमधनं दुसऱ्या 5 स्टार हॉटेलमध्ये दारिद्र्य पर्यटनासाठी ते जातात. तर हा जो दारिद्र्य पर्यटनाचा त्यांचा कार्यक्रम आहे, या दारिद्र्य पर्यटनाच्या कार्यक्रमामध्ये भाषिक दारिद्र्य पर्यटनाचा पण भाग आहे. तर ते मग महाराष्ट्रात येतात, इथलं मराठीचं काय स्टेटस आहे वगैरे सगळं बघतात, इतर ठिकाणी जातात, हिंदीचं इतर बघतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजून जाणवतच नाहीये की हिंदी ही भाषा मराठी माणसांना आणि त्यांच्या भाषेला विस्थापित करू शकेल. तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरुद्ध गेल्या 4-6 महिन्यामध्ये आम्ही जेव्हा भांडलो त्यावेळेला हा मुद्दा आम्हाला लोकांच्या समोर नेता आला आणि त्यातनं काही गोष्टी होऊ शकल्या. आता हिंदी भाषेचा प्रश्न नाहीये का? हिंदी भाषेचा पण प्रश्न आहे.
म्हणजे हिंदीवाल्यांचं कसं झालंय, खूप खाऊन सुस्तावलेला अजगर असतो ना, त्याला स्वतःचा प्रॉब्लेम कळत नाही. हिंदीने खूप भाषा गिळंकृत केल्यामुळे त्यांना जी आर्टिफिशियल सूज आली आहे, त्यामुळे त्यांना वाटतं त्यांचंही बरं चाललंय. आणि आम्ही लोक पण उदाहरणं देताना काय सांगतो, 1970 सालापासून हिंदी ही उत्तर भारतातल्या सर्व न्यायालयांमध्ये राज्यातल्या न्याय व्यवहाराची प्राधिकृत भाषा आहे, घटनेच्या कलम 348(2) प्रमाणे. हे सांगायला आम्हाला आवडतं, फॅक्च्युअली हे बरोबर नाहीये. हिंदी ही भाषा उत्तर भारतातल्या कोर्टांमध्ये तितकीच वापरली जाते जितकी मराठी ही भाषा मुंबईतल्या कोर्टांमध्ये वापरली जाते. फरक इतकाच आहे की तिथं त्यांनी कलम 348(2) टेक्निकली मान्य केलंय. आपल्या सरकारला अजून ते पाऊल उचलायला किती शतकं लागतील मला माहिती नाही. हा एवढाच फरक आहे. आता हिंदी भाषेचं काय झालंय, प्रचंड पैसा तिथे लोक देत आहेत. जो प्रश्न मराठीमध्ये लोकांच्या मनामध्ये येतो की मग ती अहिराणी तुमची नाही का, वैदर्भीय बोली तुमची नाही का, आगरी तुमची नाही का, हाच प्रश्न हिंदीमध्ये आहे, हाच प्रश्न गुजरातीमध्ये, हाच प्रश्न कन्नडमध्ये आहे. म्हणजे भाषा आणि बोली यांच्यातला जो संघर्ष आहे त्यात, आणि प्रत्येक बोली बोलणाऱ्या समाजातनं माणसं जसजशी शिकत पुढे गेली तसतसं लोकांचा बोलीचा आग्रह आणि भाषेचा आग्रह याच्यामधला संघर्ष पण तीव्र होताना दिसतो. प्राध्यापक मंडळी इथं असतील तर मला माफ करा, अनेक प्राध्यापक मंडळींनी आपापले आयुष्य एकेका बोलीवर काढलेली आहेत. बोलीचं भलं झालंय की नाही मला माहित नाही, प्राध्यापकांचं झालंय. ते असोसिएट झालेत, प्रोफेसर झालेत, त्यांची एपीआयची दुकानं लागलीत, गाड्या झाल्यात, फार्म हाऊस झालंय, सगळं झालंय. बोली आहे तिथं आहे. तर हे जे कोणी बोलीचे दुकानदार आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मराठी भाषा म्हणजे मराठी भाषा मरेल पण अहिराणी जगेल असं होणार नाही. मराठी भाषा मरायला लागली तर ती अहिराणी समेत मरेल, ती वैदर्भीय समवेत मरेल. कदाचित 4-2 दिवसाचा मागचा पुढचा फरक असेल, पण भाषा मरेल पण तुमच्या बोली मात्र तुम्ही बोलणार आहात. अशा प्रकारचं नॅरेटिव्ह जे तयार करतात असे लोक कवी आहेत, कारण त्यांचा धंदा चालू आहे त्याच्यावर. त्याच्याशिवाय साखर कारखानदार तुम्हाला मंचीय कवितांसाठी बोलवत नाहीत, पण तुमच्या मंचीय कवितांच्या मानधनासाठी आणि रात्रीच्या मटण दारूसाठी भाषेचं वाटोळं करू नका अशी माझी त्यांना विनंती आहे. हे मराठी लोक आहेत, हे गुजराती लोक आहेत, यातले काही दक्षिणायनवाले आहेत, काही उत्तरायणवाले आहेत, सगळे आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे भाषेचा विचार करताना मी कविता म्हणतो म्हणून भाषा टिकणार आहे अशा प्रकारचा समज बाळगणाऱ्या लोकांच्या इगोला पण नीट पंक्चर करण्याची गरज आहे. दुसरे जे लोक आहेत ते काय आहेत की त्यांनी प्रबंधच्या प्रबंध पाडलेले आहेत. हे जे प्रबंध आहेत ते पुन्हा आपल्याकडच्या ग्रंथालयांमध्ये इतके कोपच्यात आहेत की कुणीही तुमच्या आयुष्यामध्ये ते पाहणार नाहीये. भाषेचा सगळा व्यवहार जर तुम्हाला लोकांच्या पर्यंत न्यायचा असेल तर विचार करणारी माणसं आणि भाषा वापरणारी माणसं यांच्यातलं अंतर कमी झालं पाहिजे. सरकारमधली माणसं आणि भाषा वापरणारी माणसं यांच्यातलं अंतर कमी झालं पाहिजे. आता आपल्याकडे ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारने पदनाम कोश काढला, तुमच्यापैकी काहींना माहिती असेल, आचार्य अत्र्यांनी त्याला बदनाम कोश असं म्हटलं. आणि अत्रे लिहायला एवढे फटकळ होते की ज्यांनी तो कोश वाचलाही नव्हता ते म्हणले बरोबरच असणार, अत्रे कसं चुकीचं सांगते. पण माझं म्हणणं तुम्हाला असं आहे, आणि त्या पदनाम कोशाच्या सुरुवातीला तेव्हाच्या भाषा संचालकांची प्रस्तावना आहे, तुम्ही ती पहा. भाषेमध्ये नवे शब्द घडवताना, ते शब्द अंमलात आणताना आणि ते शब्द जीवन व्यवहाराचा भाग करताना, म्हणजे अत्र्यांचं संयुक्त महाराष्ट्राचं काम प्रचंड मोठं आहे हे मान्य करून सुद्धा अत्र्यांसारख्या माणसाने एका सैल आणि बेजबाबदार रिमार्कमुळे काही माणसांनी काही वर्ष खपून केलेलं जे काम आहे ते मराठी समाजाला पिंक टाकायच्या उपयोगी पडलं, हे पण आपण नाकारता कामा नये. आज महाराष्ट्र सरकारचे 60-70 कोश आहेत, ते अपुरे आहेत का? अपुरे आहेत. ते अपुरे का आहेत? कारण सरकारमध्ये जी माणसं समित्यांवर जातात, मी महाराष्ट्राची उदाहरणं तुम्हाला का देतो, तुम्ही म्हणाल की भारतातला भाषेचा प्रश्न आहे आणि काही उदाहरणं तू महाराष्ट्राची देतोयस, तर आम्ही तुम्हाला ऑफिशियल लँग्वेज कमिटी भारताची पण उदाहरणं देतो आणि महाराष्ट्राची यासाठी देतो की महाराष्ट्र हे भाषिक दुर्लक्षाचं टेम्पलेट आहे. म्हणजे एकदा तुम्हाला कळलं की इथे काय पद्धतीने माती खाल्ली जाते तर तुम्हाला भारतात इतर राज्यांमध्ये काय पद्धतीने माती खाल्ली जाते याचा एक 80-90% नीट अंदाज येईल. आता आपल्याकडे जेव्हा समित्या बनतात तेव्हा त्या समित्यांमध्ये काम करणारी जी माणसं आहेत
त्या काम करणाऱ्या माणसांचं एक्सपर्टीज नीट वापरलं जाणं, त्यासाठी क्राऊडमधनं, समाजामधनं नवे शब्द, नवी परिभाषा घेणं आणि ही सगळी प्रक्रिया ट्रान्सपरंट, अत्यंत पारदर्शक आणि उत्तरदायी करणं, हे जर आपण केलं नाही तर तुम्हाला भाषेची परिभाषा कुठल्याही विषयातली विकसित करता येत नाही. भारत सरकार ज्या प्रकारे परिभाषा निर्मितीचे काही नियम घालून देतं, त्यामध्ये अनेकदा शब्दांची मूळ रूप संस्कृत मधली असतील आणि मग ती भारतातल्या इतर भाषांमध्ये वापरून एक प्रकारची समरूपता त्यातनं निर्माण होईल, म्हणजे देशभरातला व्यवहार हा सोपा होईल, अशा प्रकारची राज्यकर्त्यांची, प्रशासकांची धारणा आहे. मी तुम्हाला एक दोन शब्द सांगतो. आपल्याकडे फाईलला सरकारी भाषेमध्ये नसती असं म्हणतात, लॅप्स होण्याला व्यपगत होणं असं म्हणतात. आता व्यपगत हा शब्द ऐकल्यावर लोकांना एकदम संताप येतो, झीट येते, हा काय फालतू शब्द आहे. पण तुम्ही मला सांगा, लॅप्स हा तरी काय शब्द आहे? म्हणजे लॅप्स हा असा एकदम पटकन उठल्या उठल्या रुळणारा शब्द आहे का? लॅप्स हा शब्द व्यपगत या शब्दाच्या पेक्षा 100 वेळा जास्त वापरला गेलाय, म्हणून लोकांना तो अधिक आपलासा वाटतो. म्हणजे व्यपगत हा योग्यच शब्द आहे असं मी आग्रह धरत नाही. मी असं म्हणतो की सरकारने जेव्हा भाषेचं काहीतरी करावं अशी समाज म्हणून आपण अपेक्षा बाळगतो, तेव्हा सरकारनं, कुठल्याही सरकारनं, काँग्रेसचं असेल, भाजपचं असेल, त्यांनी उचललेली 2 पावलं आणि समाजाकडनं निघणारं 1 पाऊल, याच्या मधला जो गॅप आहे तो भरण्याची जबाबदारी गांधी भवन असेल, मराठी अभ्यास केंद्र असेल, यांच्यासारख्या मधल्या नागरी समाजातल्या लोकांची आहे. आपलं काय होतं, सरकार म्हणतं आम्ही करतोय, लोक ऐकतच नाहीत. लोक म्हणतात सरकारला अक्कलच नाही. ह्याच्यात आपण 65 वर्ष काढलीत आपली. इतर राज्यांमध्ये हेच करत लोकांनी 70 आणि 75 वर्ष काढली. आता राज्य पुनर्रचना साधारणपणे 70-75 साली आपल्याकडे एक टप्पा संपला. नंतर 2002 साली आपल्याकडे 3 नवी राज्य निर्माण केली भारतीय जनता पक्षाच्या तेव्हाच्या सरकारनं, झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड. आता ही पहिली राज्य आहेत देशातली जी भाषेच्या आधारावर निर्माण झालेली नाही. किंबहुना त्या 2 राज्यांची, मूळ राज्याची आणि नव्या राज्याची भाषा एक असून सुद्धा राज्य वेगळी झालेली आहे. हे बाबासाहेबांनी 56 सालाच्या अगोदर म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी तेव्हा असं म्हटलं होतं की एका भाषेचं राज्य करावं, बरोबर आहे, पण एका भाषेचं एकच राज्य कशाला करायला पाहिजे? एका भाषेची 4 राज्य पण करता येणं शक्य आहे. तसं उत्तराखंड मध्ये झालंय. मायावतींच्या काळामध्ये त्यांनी जो एक प्रस्ताव मांडला होता त्यानुसार आणखी 5 राज्य उत्तर प्रदेश मधून निर्माण होण्याची त्यांची अपेक्षा होती. पण मायावतींचं राजकारण गेल्या 10 वर्षामध्ये मोस्टली ईडीच्या भीतीमुळे 12च्या भावात गेलेलं असल्यामुळे त्यांनी बाबासाहेब आणि गौतम बौद्ध दोघांनाही सोडून दिलेलं आहे. त्यामुळे युपीला तर स्वाभाविकपणे सोडलेलं आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेश, झारखंड आणि मध्य प्रदेशाचे भाग झाले, त्यानंतर आंदोलन होऊन सीमांध्रचे 2 भाग होऊन तेलंगण निर्माण झाला. आपण आणि तेलंगण आणि आपण आणि आंध्र यांच्यात साम्य काय आहे? आपल्या ह्या दोनही राज्यांच्या बाबतीमध्ये विदर्भ वेगळा असावा असं राज्य पुनर्रचना आयोगाने सुचवलं होतं आणि तेलंगणचं वेगळं राज्य असावं असंही सुचवलं होतं. पण आपण त्यावेळेला 53 साली नागपूर करार केला आणि हे सगळे प्रांत सोबत राहतील असा प्रयत्न केला. जसा आपण प्रयत्न केला तसा आंध्रच्या लोकांनी त्यावेळेला जेंटलमन्स अग्रीमेंट करून हे सगळे लोक एकत्र राहतील. तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी केलेल्या अग्रीमेंटला पण त्यांनी जेंटलमन्स अग्रीमेंट म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणीही जेंटल वुमन तुम्हाला दिसत नाही. म्हणजे तेव्हाचं भाषिक राजकारण सुद्धा पुरुषांनी केलेलं भाषिक राजकारण आहे. शिवसेनेचं जे स्थानिकतावादी राजकारण आहे ना, त्याला सुद्धा इंग्रजीमध्ये सन्स ऑफ द सॉइल, भूमिपुत्रांचं राजकारण आहे. त्याला लोक बोलताना भूमिकन्यांचं राजकारण असं म्हणत नाहीत. म्हणजे हे शिवसेनेला कळलं नाही, शिवसेनेच्या क्रिटिक्सला कळलं नाही की आपल्याला भाषेचं राजकारण, म्हणजे भाषा हा शब्द स्त्रीलिंगी आहे, पण भाषेचं राजकारण करण्याची जबाबदारी मात्र आपण पूर्णतः पुरुषांवर सोपवली आणि म्हणून भाषेचं महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण हिंस्त्र झालेलं आहे. याचा अर्थ बायका फार शांततावादी आहेत असं माझं म्हणणं नाहीये, पण बायकांना सुद्धा हिंसेचा अनुभव घेता आला पाहिजे, त्यांना सुद्धा आपल्यातली हिंसा बाहेर काढता आली पाहिजे. तशा प्रकारची सोय सन्स ऑफ द सॉइलच्या नॅरेटिव्ह मध्ये नाही. म्हणजे त्यातला विनोदाचा भाग सोडा, पण आपण आता कुणीही चेअरमन म्हणत नाही.
चेअरवुमन म्हणत नाही, आपण चेअरपर्सन अशी जेंडर न्यूट्रल टर्म आपण वापरतो. आता भाषेचं जे राजकारण आहे ते अगदी आतापर्यंत पुरुष केंद्री, पितृसत्ताक अशा प्रकारच्या धारणेचं का होतं? कारण आवाज उठवणं, रस्त्यावर येणं, आंदोलन करणं, दमदाटी करणं, दुकानांच्या पाट्या अमुक भाषेत नसतील तर त्याला डांबर फासणं, एखादा माणूस तुमच्या भाषेत बोलला नाही तर त्याच्या कानाखाली वाजवणं, ही सगळी आपल्याकडची पुरुषी कृतीची लक्षणं आहेत. असं तुम्हाला फार कमी वेळेला दिसेल की आपली भाषा समोरची व्यक्ती बोललेली नाही म्हणून बाईने थोबाडीत मारलेली आहे. मग याचा अर्थ बायकांनी मारलेली नाही किंवा मारू नये याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण माझं त्याच्याबद्दलचा युक्तिवाद असा आहे की आपण भाषेच्या प्रश्नाकडे पाहत असताना खूपदा असं घडलं स्वतंत्र भारतामध्ये की आपण तुकड्या तुकड्याने भाषेच्या प्रश्नाकडे पाहिलं आणि आपण भारतात ऑफिशियल लँग्वेजचा विभाग केला. एक मुद्दा जो गेल्या 10-15 वर्षामध्ये आलाय, काँग्रेसवाल्यांचं ते मूळ पाप आहे, भाजपवाल्यांनी त्याला कळसाप्रत नेलेलं आहे, ते भाषांना अभिजाततेचा दर्जा देणं हे आहे. मला माहित आहे की 1 वर्षांच्या पूर्वी मराठी भाषेला जेव्हा अभिजाततेचा दर्जा मिळाला तेव्हा कोट्यवधी लोकांचे व्हॉट्सअप स्टेटस भरून गेले होते, लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी म्हणून. ज्यांनी आपल्या मुलांना कधी मराठी माध्यमात घातलं नाही, ज्यांनी बाप जन्मात मराठी पुस्तकं वाचली नाहीत, जे आपल्या घरामधल्या मुलांशी सुद्धा त्यांनी इंग्लिश गाणी म्हणावीत म्हणून सातत्याने आग्रह करतात, अशा सर्व आडनावाने मराठी राहिलेल्या लोकांना सुद्धा प्रचंड भरतं आलं मराठीचं. आणि सुरेश भट जिथं कुठं असतील तिथं ते उचक्या लागून बेजार झालेले असतील. त्यामुळे अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यामुळे आता काय राहिलाच नाही प्रश्न, असं आपलं झालंय. हा प्रॉब्लेम तमिळनाडूपासून सुरू झालाय. तमिळनाडूने 2004च्या युपीएच्या अग्रीमेंटमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये घातलेला मुद्दा होता की तमिळला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं ही तेव्हाच्या युपीए सरकारची जबाबदारी. त्यांनी ते केलं. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांचं झालं, संस्कृतचं झालं. आणि हे झाल्याच्या नंतर मग मध्ये बराच गॅप पडला, ओडियाला मिळालं आणि मग मध्ये 10 वर्षांचा गॅप पडला. आणि मग ज्या वेळेला 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या नॉन बायोलॉजिकल माणसाच्या लक्षात आलं की आता महाराष्ट्र जिंकणं हे काहीतरी चमत्कार केल्याशिवाय शक्य नाही, तेव्हा अचानक त्यांनी जसा एखादा राजा त्याला मूल झालंय असं सांगितल्यावर कंठा काढून फेकून देतो, तसा अभिजात मराठीचा कंठा त्यांनी मराठी लोकांच्या अंगावर फेकून दिला. आणि मग मराठी लोक हे असे एकदम मोक्षाप्रत पोचले त्यावेळेला. आणि काँग्रेस पासून MIM पर्यंत सगळ्या लोकांनी अभिजात मराठीच्या बद्दल कौतुक केलं. आणि तुमच्याकडच्या पुण्यातल्याच लोकांनी मराठी लोकांना ह्या चुकीच्या दिशेने नेलेलं आहे की 500 कोटी रुपये दरवर्षी मराठी भाषेला मिळणार आहे. रंगनाथ पठारे सर त्याचे अध्यक्ष होते, नरके सर त्या समितीत होते. या दोघांच्याही विद्वत्तेबद्दल मला पूर्ण आदर आहे. पण या दोघांनी जे तयार केलंय ते बाटलीतलं भूत बाटलीच्या बाहेर निघाल्यानंतर ते पुन्हा बाटलीत जायला 25 वर्ष लागणार आहे. 500 कोटी रुपये मराठीला मिळतील असं सांगण्यात आलं. तुम्ही भारत सरकारची वेबसाईट चेक करा, तुमच्यापैकी जे जास्त उत्सुक आणि मेहनती असतील त्यांना तो डेटा मी पण देतो. गेल्या 10 वर्षामध्ये तमिळनाडूला 1.5 ते 2 कोटी रुपये मिळालेले आहेत. जर तमिळ भाषिकांना 2 कोटी रुपये मिळाले असतील, जे एवढे आग्रही आहेत, तर मराठी लोकांसारख्या आळशी लोकांना 150 रुपये तरी मिळतील का ह्याच्याबद्दल मला शंका आहे. पण तरी सुद्धा आपल्या मंत्र्यांनी सांगितलंय आणि आता आपला इतका प्रचंड विकास झालाय मराठी भाषेचा की आयर्लंडमध्ये आणि इंग्लंडमध्ये सुद्धा मराठी भाषेची केंद्र आपण काढली आहे. म्हणजे असं होईल इव्हेंच्युअली की महाराष्ट्रातनं मराठी पूर्ण नामशेष होईल आणि ती आयर्लंड, इंग्लंड, टांझानिया, मोझांबिक अशाच प्रकारच्या देशांमध्ये उरेल. आणि मग आपण जे लोक आहोत की आपण मराठी डायस्पोरा होऊ आणि ते मूळचे मराठी लोक होतील. तसं झालं की मग आपली गाथा पूर्ण होईल. हे जे मराठीचं घडतंय ते सगळ्याच भाषांचं घडतंय, लक्षात ठेवा. सगळे तमिळ लोक पण जे तिकडे आहेत त्या लोकांच्या दृष्टीनं सुद्धा भाषेवर प्रेम करणं म्हणजे काय, ते मुंडू बांधायचं आणि आपल्या सणाचं काम करायचं. म्हणजे आता काय प्रकारचे भाषा बोलणारे लोक आपल्याकडे निर्माण झालेत शहरांमध्ये, गावांमध्ये, या देशामध्ये आणि इतरत्र सुद्धा. म्हणजे मराठी लोकांचं म्हणणं असं आहे, ढोल वाजवला की आम्ही मराठी आहोत. आम्ही नऊवारी नेसली, मग ती ऑलरेडी स्टिच करून आणलेली असली ती बरोबर आहे ना, हा, तर ते सोपं पडतं. म्हणजे पॅन्ट घातल्यासारखं तुम्हाला घालता येतं. तर तुम्ही असं म्हणाल की मग हे पुरुषांनी पण करून बघावं, तर बघावं. जे हौशी लोक इथं जास्त असतील त्यांनी बघावं. तर
तर असं केलं की तुमच्या भाषेचा विकास होईल, पुरणपोळी खाल्ली की भाषेचा विकास होईल, उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांबद्दल चिकित्सक चर्चा महिने केली की भाषेचा विकास होईल. तर हे भाषेचं सांस्कृतिक अंग आहे, महत्वाचं अंग आहे. पण तुमच्या घरामध्ये मुलं मराठी शाळेतच जाणार नाहीत. तुमच्या घरामध्ये, ज्याला डॉक्टर प्रकाश परब इंटरजनरेशनल लँग्वेज ट्रान्सफर म्हणतात, एका पिढीमधनं दुसऱ्या पिढीमध्ये भाषा जाणारच नसेल, तर तुम्ही अंतिमतः आडनावाचे मराठी राहाल. असे आडनावाचे मराठी, आडनावाचे गुजराती, आडनावाचे तमिळ मी विद्यापीठामध्ये शिकवतो. अनेक भाषक मुलं माझ्यासमोर येतात ज्यांना त्यांची मातृभाषा 4-2 वाक्यांच्या पलीकडे बोलता येत नाही. आणि अनेक पालकांनी एकेकाळी असं म्हटलंय, ज्यावेळेला त्यांनी इंग्रजी माध्यम निवडलं आपापल्या मुलांसाठी देशभरामध्ये, तेव्हा लोक म्हणले मग काय प्रॉब्लेम आहे, आमची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेत जातील, आमच्या भाषेमध्ये मात्र आम्ही घरी बोलणार आहोत त्यांच्याशी. आता 15 ऑगस्टला आमच्या सोसायटीमध्ये मी झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि तिथे लहान मुलांनी देशप्रेमाची भाषणं केली. सगळी भाषणे इंग्लिशमध्ये होती. त्यांचे आजी आजोबा आपला नातू किंवा नात काहीतरी म्हणते आहे म्हणून टाळ्या वाजवत होते. हे इतकं ऍब्सर्ड आहे, थिएटर ऑफ द ऍब्सर्ड सारखं आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की आजी आजोबांनी जर इंग्रजीतलीच भाषणं ऐकायची असतील तर मग ब्रिटिशांच्या काळातला कार्यक्रम काय वाईट होता. तेव्हा किमान आपण त्यांच्या भाषेत नीट तरी बोलत होतो. आणि आता आपण त्याला स्वातंत्र्य दिन म्हणतो. ज्यांनी वसाहतीचं राज्य सोडलं त्यांच्या भाषेत बोलणं हेच जर स्वातंत्र्याचा अन्वयार्थ सांगणार असेल तर ते लाजिरवाण आहे. आत्ताच्या पुढचा आपला जो प्रश्न आहे, मी 2 मुद्दे सांगतो आणि थांबतो. मराठी समाजासमोर, भारतातल्या अहिंदी समाजांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्थलांतराचा. किती लोकांनी, इथे पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतीयांची संख्या वाढते आहे. हिंदूंमध्ये वाढते, मुसलमानांमध्ये वाढते आहे. मुसलमानांमधली जी संख्या वाढते आहे ती उत्तर भारतातल्या पायघोळ झगे घालणाऱ्या वहाबी आणि देवबंदी मुसलमानांची वाढते आहे. आणि त्यामुळे इथल्या मशिदीमध्ये नोकऱ्या करणारी पोरं मराठी मुसलमान नाहीये. म्हणजे मी हे फक्त युपीतनं स्थलांतर झालंय म्हणून तुम्हाला म्हणत नाही. जर नोकऱ्याच बघायच्या असतील भाषेच्या आधारावर मिळणाऱ्या, तर महाराष्ट्रातल्या मशिदीतल्या नोकऱ्या मराठी मुसलमानांना मिळाल्या पाहिजेत. तुम्ही मुंबादेवीला जा, ते तुमच्या अंगचटीला येणारे जे सगळे उत्तर भारतीय पंडे आहेत ते ऍक्च्युअली एखाद्या ट्रेनमध्ये बसून माघारी पाठवले पाहिजेत आणि ते रोजगार इथल्या मराठी पोरांना उपलब्ध करून दिले पाहिजे. म्हणजे भाषेचा धर्माला जिथे छेद जातो आहे तिथे काय होतंय, मराठी माणूस गंगा आरतीचं कोऑर्डिनेशन करायला जाऊ शकत नाहीये, पण गंगा आरती करणारे लोक पार्ट टाइम इकडे येऊन गणपतीच्या पण आरत्या करतायत आणि इथल्या पण लोकांचा रोजगार घेतायत. जोपर्यंत इथल्या लोकांच्या डोळ्यावर हिंदी हिंदू हिंदुस्थानची भूल आहे आणि जोपर्यंत मुसलमानांना ठोकून काढल्याशिवाय रात्री झोप येणार नाही असं लोकांना वाटतंय, तोपर्यंत हा बिंडोकपणा चालणार आहे. त्यामुळे मराठी समाजाचं मोठ्या प्रमाणावर अघोषित हिंदीकरण, अघोषित हिंदूकरण होतंय. हे आपलं होतंय, हे पंजाबचं होतंय, हे आसामचं होतंय, हे बंगालचं होतंय, हे कानडी लोक बोंबलतायत त्यांचं होतंय, हे देशातल्या सर्व राज्यांमध्ये होतंय. आणि म्हणून 2 प्रकारच्या सांस्कृतिक आणि इतर ताकदींच्या बद्दल आपण विचार केला पाहिजे. इंग्रजी भाषेतनं येणारं जे सांस्कृतिक जागतिकीकरण आहे, सपाटीकरण आहे आणि त्यातनं आपल्या भाषांचा होणारं परिघीकरण जे आहे, या परिघीकरणाचा एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि दुसरं, हिंदी भाषेच्या पोटातनं येणारा जो देशांतर्गत वसाहतवाद आहे, त्या देशांतर्गत वसाहतवादाच्या बद्दल देखील विचार केला पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या भाषा चेचल्या जाणार आहेत. तुम्ही असं सांगितल्यावर आपल्याकडे लोक लगेच म्हणतात आमचं काही हिंदीवर राग नाही, आम्ही गुलजार वाचतो, आम्ही जावेद अख्तर वाचतो. वाचा. तुमच्या खाजगी आवडीनिवडी आणि राज्य व्यवस्थेची धोरणं याच्यामध्ये फरक करायला शिका. कोणीही तुम्हाला विचारायला येत नाही की तुमचं हिंदीवर प्रेम आहे का नाहीये. आणि युपी बिहार मध्ये जाऊन कुसुमाग्रजांवर कोणाचं प्रेम आहे, नेमाड्यांच्या कादंबऱ्या कोणी वाचल्यात, असे प्रश्न जरा लोकांना आदनमधनं विचारा. आणि ज्या ताकदीनं आपण हिंदी भाषा शिकायला घेतो आहोत त्याच्या 1/100 ताकदीनं तरी गेल्या 60 वर्षामध्ये उत्तर भारतातले लोक मराठी शिकलेले आहेत का?
जर ते मराठी शिकले असते तर पुण्यासारख्या शहरात सुद्धा रिक्षावाल्याशी हिंदीत बोलण्याची वेळ लोकांवर आली नसते. मुंबईत तर ती आलेलीच आहे. मुंबईतल्या रिक्षावाल्यांना तर ते आम्हाला रिक्षात बसवतात ही पहिली मेहरबानी करतात असं वाटतं, आणि हिंदीत बोलून आम्हाला ते गाईड करतात ही दुसरी मेहरबानी आहे, आणि मराठीचा आग्रह धरूनही रिक्षातनं फेकून देत नाहीत ही त्यांची तिसरी मेहरबानी आहे. ज्या दिशेनं आम्ही आज जातोय उद्या तुम्ही त्याच दिशेनं जाणार आहात. त्यामुळे आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात. कारण काही बाबतीत आम्ही तुमचं अनुकरण करतो, काही वाईट बाबतीत तुम्ही आमचं अनुकरण करता. त्यामुळे आणि पुण्याला आपण महाराष्ट्राला नेव्हिगेट करणारा प्रदेश असं म्हणतो, तसं जर आपण खरंच राहिलो असू तर हे महाराष्ट्राच्या अंगाने विचार करूया. आणि भारतीय भाषांच्या बाबतीमध्ये सत्यशेवटी मी तुम्हाला सांगतो की आजच्या घडीला तुम्ही युनेस्कोचे रिपोर्ट पहा. प्रकाश परब सरांनी त्यांच्या काही व्याख्यानांमध्ये युनेस्कोच्या रिपोर्टनुसार भारतीय भाषांचं काय होणार आहे याच्याबद्दल बरंच तपशिलात सांगितलेलं आहे. आपली भाषा जर पोटाची झाली नाही, रोजगाराची झाली नाही, ज्ञानाची झाली नाही आणि साहित्येतर ज्ञानव्यवहाराची झाली नाही तर आपल्या भाषा फक्त इतिहासाच्या भाषा राहतील. मग आपली भाषा सातवाहनाच्या काळापासून आहे का चक्रधरांच्या आहे का ज्ञानेश्वर तुकारामांच्या आहे हे मॅटर करत नाही. भाषेचा इतिहास किती मोठा आहे याच्यापेक्षा भाषेला भविष्य आहे का नाही हा या नंतरच्या काळातला कळीचा प्रश्न आहे. आणि यासाठी भारतभरातले लोक कॅम्पेन फॉर लँग्वेज इक्वालिटी अँड राईट्स यासारख्या अनेक उपक्रमांच्या मार्फत लोक एकत्र काम करतात. आणि मला असं वाटतं की हे जे गांधी शिबिर आहे या शिबिरामध्ये भारतीय भाषांच्या बद्दल बोलायला मिळणं ही मला अनवर्थक गोष्ट यासाठी वाटते की संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधींच्या इतका भारतीय भाषांवर प्रेम करणारा दुसरा माणूस नव्हता. म्हणजे नेहरू हे फारच मोठे गृहस्थ होते, पण त्यांचं इंग्रजी बद्दलचं प्रेम हे त्यांच्या भारतीय भाषांवरच्या प्रेमावर मात करणारं होतं. हे आता नाकारायला काही हरकत नाही, हे स्वीकारायला काही हरकत नाही. आणि नेहरूंवर अशी टीका केली म्हणून आपण मोदी शेठच्या गँगमध्ये जातो असंही समजण्याचं कारण नाही, कारण त्यांची टीका वास्तवाला धरून नाहीये. आपण जे म्हणतोय ते वास्तवाला धरून आहे. त्यामुळे गांधी ह्या बाबतीमध्ये आपल्याला दिशा देऊ शकतात, पण गांधी दिशा देऊ शकतात याच्याबद्दल 100 माणसांना वाटण्यापेक्षा 10,000 आणि 10 लाख लोकांना वाटण्यासारखा काहीतरी प्रवाह निर्माण होण्याची गरज आहे. या बाबतीमध्ये आपण एकत्रितपणे काहीतरी काम करूया असं मी सुचवतो. आणि आपण सगळ्यांनी 1 तासापेक्षा जास्त वेळ मला शांतपणाने ऐकून घेतलं. मी आपला मनपूर्वक आभारी आहे. आपले प्रश्न असतील ते विचारा. धन्यवाद. असं आहे की कायदे 2 भाषेमध्ये असावेत असं दिल्लीमध्ये जसं चालतं तसं महाराष्ट्रामध्ये पण चालतं, इतर राज्यांमध्ये पण चालतं. अनेक कायद्यांचं तुम्हाला असं दिसेल, कायदे बनवणारे जे लोक आहेत आपल्याकडे सगळे नोकरशहा हे अंगलाळलेले लोक आहेत. त्यामुळे त्यांना हिंदी पण नकोय आणि त्यांना मराठी पण नकोय. तुमच्यापैकी जे कोणी महाराष्ट्रामधल्या लॉ अँड ज्युडिशरी विधी आणि न्याय विभागाशी संबंधित लोकांना माहिती असेल कोणी, ते कायद्याचे मसुदे मुळात इंग्रजीतच बनतात. त्यांचा अनुवाद हा मराठीमध्ये केला जातो आणि ते काम आपल्याकडे भाषा संचालनालय करतं, तिकडे दिल्लीमध्ये त्यांचा ऑफिशियल लँग्वेज विभाग करतो. राज्य मराठी विकास संस्थेच्या संबंधितला एक अहवाल आहे, तो आम्ही प्रसिद्ध केलेल्या मराठी भाषेची अश्वेतपत्रिका या पुस्तकात आहे. त्यात त्यांनी एक परिच्छेद असा दिलाय की आपल्या भाषेमध्ये लिहिलं गेलेलं, मराठी हिंदी इतर भाषांमध्ये लिहिलं गेलेलं कठीण का वाटतं लोकांना, कारण आपल्या भाषा सर्व ठिकाणी अनुवादाच्याच भाषा आहेत. म्हणजे कायद्याचे मूळ मसुदे जर मराठीत तयार झाले, कायद्याचे मूळ मसुदे जर हिंदी तमिळ बंगाली या भाषांमध्ये तयार झाले तर अनुवादामुळे येणारा जो किचकटपणा आहे, अनुवादामुळे येणारी जी क्लिष्टता आहे ती कमी होईल आणि मग आपल्या भाषा अधिक वापरात येऊ शकतील. तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांमधनं मसुदे ते देतात. आणि जर घटनेच्या 8व्या परिशिष्टातल्या सर्व भाषा ह्या आपण राष्ट्रीय भाषा आहेत असं मानत असू तर कदाचित सगळ्याच 8व्या परिशिष्टातल्या भाषांमधनं अशा प्रकारचे कायद्याचे मसुदे त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. पण आत्ताच्या घडीला ते गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने असं म्हटलंय की संसदेतला माणूस 8व्या परिशिष्टातल्या कोणत्याही भाषेत बोलणार असेल तर त्याचं रिअल टाइम मशीन ट्रान्सलेशन आम्ही करणार आहोत.
आता काय बोलण्याचं रिअल टाइम मशीन ट्रान्सलेशन करण्याचा त्यांचा एक प्रयोग आहे, कायद्याचे मसुदे रिअल टाइम लोकांना उपलब्ध करून देणं हा दुसरा भाग आहे. पण जोपर्यंत ते घडत नाही तोपर्यंत सरकार साधारणपणे, विशेषतः भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांची ही सांस्कृतिक जबाबदारी आहे असं ते मानतात. हिंदी लोकांच्या पर्यंत पोहोचणं, आणि ह्याच्यात अजिबात काही त्यांच्या दृष्टीनं तर्कविसंगत का नाहीये. तुम्ही गोळवलकरांचं लेखन पहा. मी अनवर भाईंना त्यांच्या बंच ऑफ थॉट्स मधल्या किंवा समग्र गोळवलकर मधल्या दोन लेख त्याच्यावर मी गोळवलकरांच्या भाषाविषयक भूमिकेवर मी लिहिलेले आहेत 8-10 वर्षांच्या पूर्वी, की हिंदीचा आग्रह त्यांचा का आहे आणि हिंदी ही एकच भाषा देशावर प्रभावी राहावी असं त्यांना का वाटतंय, हे त्यांच्या एकचालकानुवर्तित्वातनं येणार आहे. संघटना जशी एका माणसानं चालवली पाहिजे तसा देश एका भाषेनं चालवला पाहिजे. म्हणजे काय आहे, माणसं मॅनेज करायला सोपी जातात. हे जे लोक आहेत यांना बेसिक प्रॉब्लेम माणसांच्या अभिव्यक्तीचा आहे. माणसं जितकी जास्त आणि व्हर्सटाईल पद्धतीनं अभिव्यक्त होतील तितकं त्यांना सर्व्हेलन्स ठेवणं कठीण जातं. त्यामुळे सर्व्हेलन्स स्टेटवाल्यांना मोनोलिंग्वल एकभाषिक असणं फार गरजेचं आहे. आणि एकभाषिक असताना काँग्रेसवाले अनेकदा काय करायचे, जेव्हा चिदंबरम आपले गृहमंत्री होते त्यावेळेला तमिळ लोकांच्या इंग्रजीच्या प्रेमापोटी अनेक मसुदे फक्त इंग्रजीतनं निघायचे, हिंदी कधी उशिरा निघायचे. आता ह्यांचं उलट प्रेम आहे, त्यामुळे हे फक्त हिंदीत आधी काढतात आणि नंतर लोक मागतील तेव्हा इंग्रजीमध्ये काढतात. पण या बाबतीमध्ये आपल्या सगळ्या देशामधल्या संसद सदस्यांनी आम्हाला कायद्याचा मसुदा रिअल टाइम आमच्या भाषेमध्ये मिळाला पाहिजे असा आग्रह धरला पाहिजे. पण त्याच्यासाठी आपल्या संसद सदस्यांनी संसदेत पण गेलं पाहिजे. तर ते जेव्हा संसदेत जातील त्यांना जेव्हा आपला अजेंडा कागद फाडून टाकण्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे हे त्यांना कळेल. कागद वाचण्यासाठी आपल्या लोकांनी आपल्याला नेमलंय एवढी त्यांची आकलनाची पातळी उंचावेल तेव्हा हा मुद्दा व्हॅलिड आहे. आता कसं आहे, प्रश्नोत्तरांचा तास आणि 0 प्रहर याच्यामध्ये वेलमध्ये जाऊन उडी मारायची, बोंबाबोंब करायची, तेवढंच टीव्ही चॅनलवाले बघतात. ते झालं की आपली संसदीय कामं संपतात. त्याच्यामुळे हा जो उरलेला क्लिष्ट भाग आहे ते करण्यासाठी एखादा नाथपै, एखादा लोहिया, एखादे मधुलिमये, एखादे एस.एन. जोशी किंवा एखादे सोमनाथ चॅटर्जी अशा ताकदीचे संसद सदस्य पाठवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही संसद सदस्य निवडताना त्याच्या हातात 2 किलो सोनं आहे का आणि गळ्यात 5 किलो आहे का, आणि त्याने आपल्या सोसायटीला सत्यनारायणासाठी 50,000 दिले का, आणि पेवर ब्लॉकला 50,000 दिले का, आणि शिर्डीला सगळ्या बायांना पाठवलं का, हा जर तुमचा विकास अजेंडा असेल तर तुमच्या या अपेक्षा पूर्ण होण्याची काही शक्यता नाही. मग कायद्याचा वापर फक्त भेळ खाण्यासाठी किंवा सुरळी करण्यासाठी होऊ शकतो. पहिला जो प्रश्न तुम्ही पंचशील किंवा ह्याचा विचारला, मी त्या पातळीवरचा काय म्हणूया विचारक माणूस, म्हणजे बाबासाहेबांनी जे म्हटलं असेल किंवा गौतम बुद्धांनी जे म्हटलं असेल अशा प्रकारची तुलना मी करत नाही. मला जे साधा कार्यकर्ता म्हणून जे सुचतं ते मी तुम्हाला सांगतो की मराठी भाषेच्या बाबतीमधली जी सुरुवात आहे ती आपल्यापासून केली पाहिजे. आपल्याला कळतं. माझा सहकारी मागे बसलाय आनंद भंडारे, त्याला असं सुचलं हे आमचं आंदोलन सुरू झाल्यावर, तो म्हणला की लोकांना मराठीचा आपला मुद्दा कळला पाहिजे. मग आम्ही पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये मी मराठीत बोलणार, माझ्याशी मराठीत बोला अशी टी शर्ट करून घेतली आणि 30-40 लोकांनी त्या कार्यक्रमामध्ये घेतली. आता ते टी शर्ट घेतल्यानंतर काही मराठी बोलणाऱ्यांचा टक्का ओव्हरनाईट वाढणारा नाहीये. पण आमच्या एक असं लक्षात आलंय की माझ्यासारखी माणसं जे प्रबोधन करतात, आणि तुम्ही आता म्हणलात की तुमच्यामुळे माझे डोळे उघडले, तर हे मला आनंद देणारी गोष्ट आहे. पण मराठी समाजाचे उघडलेले डोळे लगेच बंद होतात. हा, त्यामुळे मी तुमच्याबद्दल म्हणत नाही, तुम्ही अपवाद आहात असं मी गृहीत धरतो, पण अपवादाने नियम सिद्ध होतो. त्यामुळे मराठी समाजाचा प्रॉब्लेम काय आहे की त्यांना सातत्यानं वेगवेगळ्या पातळीवरच्या प्रेषितांची गरज आहे. कारण आपण बूड हलवायचंच नाहीये. हा मराठी समाजाचा शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा प्रॉब्लेम आहे. तर आता ह्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आपण काय केलं पाहिजे, आम्ही लोकांना सांगतो काय केलं पाहिजे, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये मराठी वापरलं पाहिजे. मराठी वापरलं पाहिजे म्हणजे नुसतं बोला चालायचं मराठी नाही, तुमची मुलं मराठी शाळेत गेली पाहिजेत. आम्हाला खूप लोक म्हणतात काय ते मराठी शाळेचं काय त्याच्यामध्ये संबंध आहे, आमच्या जवळ मराठी शाळा नव्हती, बायको नको म्हणली. हे आपल्याकडचं जनरल पुरुष सत्ताक व्यवस्थेचं एक आर्ग्युमेंट आहे की माझ्या मनात फार होतो पण बायको नाही म्हणली.
आता हे आपण विचारलं पाहिजे की बायको का नाही म्हणली, कारण तुमचं मुलांच्या शिक्षणात लक्षच नाहीये. मग ती असं म्हणते की जर शिक्षणात लक्ष मीच देणार असेल तर माध्यमाचा निर्णय पण मीच घेणार आहे. मग जरा तुम्ही बरे पुरुष होण्याची गरज आहे. तुम्ही बरे पुरुष झालात तर जास्त मुलं मराठी माध्यमात जाण्याची शक्यता आहे. तर या पद्धतीनं एक कार्यक्रम तुमचं शिक्षण मराठी माध्यमात झालं पाहिजे. जिथं जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं तिथं तुम्हाला दैनंदिन व्यवहारामध्ये, सार्वजनिक खाजगी व्यवहारात मराठी केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. हे मोबाईल नावाचं जे तंत्रज्ञान आपल्याकडे आलंय, अजूनही तरुण मुलं मी खूप पाहतो की ती मुलं अजूनही रोमन मराठीमध्ये त्यांचे मेसेजेस लिहितात. आणि मग लोक असं म्हणतात कळतंय ना, त्याची काय प्रॉब्लेम आहे. ते कळतं आहे. आणखी 10 वर्षांनी तुम्हाला देवनागरी नावाची काहीतरी लिपी असते आणि त्यातली काही मराठी अक्षर आहेत, हे तुमचं कळायचंच बंद होणार आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. आधी लिपी संपेल, मग तुमची भाषा संपेल. आणि मग तुम्ही शेवटची 2 माणसं आहेत बोलणारी, त्यातला एक मेला की उरलेल्याला कोणाशी बोलायचं ते चॉईसच राहणार नाही, या टोकापर्यंत जाण्याची तुमची इच्छा आहे का? म्हणजे आपण असं म्हणू शकतो आपण 12 कोटी आहे, त्या 12 कोटी लोकांची आता सध्याचं मोहन भागवतांची सूचना लोकांनी मनावर घेतली तर जास्त मुलं जन्माला घालतील ते लोक, त्यामुळे मराठी समाज थोडा उशिरा संपेल. तर 12 कोटीची 15 कोटी 20 कोटी होतील आणि मग त्या 20 कोटीतली 19,99,99,000 माणसं मरून शेवटचा एक माणूस उरेपर्यंत खूप वेळ लागेल. आपल्या हयातीत तर काही ही भाषा संपत नाही. असं म्हणून जर तुम्ही हातावर हात ठेवून बसलात तर होणार नाही. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर विकेंद्रित स्वरूपामध्ये काम करण्याची गरज आहे. आपल्याकडे मराठी लोक पुस्तकं वाचतात का? मराठी सिनेमे पाहतात का? मराठी मालिका पाहतात का? मराठी मालिका लोक खूप पाहतात, प्रचंड प्रमाणात पाहतात. विशेषतः 50च्या पुढच्या लोकांना तर दारूची नशा परवडली इतकी सिरियल्सची नशा आहे. आणि मराठी मालिकांचं वैचारिक दारिद्र्य इतकं आहे की कृष्ण विवरात सुद्धा ते पुरं होऊ शकणार नाही, इतकं भयान आहे. म्हणजे जे आपण मराठी पाहतोय ते सबस्टँडर्ड आहे, जे स्टँडर्ड आहे ते आपण पाहतच नाही आहोत. आणि एका कुटुंबातनं दुसरीकडे, एकाच माणसाकडनं दुसरीकडे होणारं भाषेचं ट्रान्समिशन आपल्याकडे फार कमी होत आहे. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे खूप लँग्वेज न्यूट्रल लोक आहेत. ते काय म्हणतात, लोकांना इंग्रजी माध्यमाची शाळा हवी आहे ना, मग देऊ देत की त्यांना. तुम्हाला मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गणित सांगतो. गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात जवळपास 30,000 पेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांना परवानगी मिळालेली आहे. तुम्हाला काय वाटतं की जनमानसात आक्रोश निर्माण झालाय का की एवढ्या इंग्रजी शाळा पाहिजे? एक इंग्रजी शाळा देण्याचा मंत्रालयातला दर 10 लाख रुपयाचा आहे. म्हणजे डेस्क ऑफिसर पासून मंत्र्याच्या PS पासून मंत्र्यापर्यंत ही व्यवस्थित, इतकी भ्रष्टाचाराची जेवढी नीट व्यवस्था आपल्याकडे लागली आहे ना, तेवढी बाकी कशाचीच लागलेली नाहीये. म्हणजे एका शाळेमागे 10 लाख रुपये. मग ती जर कॉन्व्हेंटची असेल तर आणखी वेगळी, ती जर CBSE असेल तर आणखी वेगळी. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या हे बदलत्या शैक्षणिक अर्थकारणाचं प्रतीक आहे. हे तुमच्या लक्षात आलं ना की मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्या नाक्यावरची मराठी शाळा आपोआप कशी बंद पडते, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ती शाळा कमकुवत कशी होते, आणि अचानक 6 महिन्यामध्ये व्यापक हितासाठी ती शाळा दुरुस्त करून मग एखाद्या खाजगी संस्थेला कशी भाड्यानं दिली जाते. हे जे आहे ना, हे नाही कळलं आपल्याला. आता तुम्ही म्हणाल तुमच्या प्रश्नाचा उत्तराचा भाग म्हणून यात मी काय करू शकतो, तर आम्ही आता मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बिल्डर मंडळींनी शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न थांबवण्यासाठी प्रयत्न करतोय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य तुम्ही बंद करावं असं आमचं म्हणणं नाही, पण काम करणाऱ्या लोकांना तुम्ही रस्त्यावर उतरून थोडीफार मदत केली पाहिजे. कारण व्हॉट्सअपवर मदत करून समाज बदलत नाही. म्हणजे आम्हाला सर्वाधिक धास्ती व्हॉट्सअपवर मदत करणाऱ्या लोकांची आहे. तुमच्या सोबत आहोत, थम्सअप, तुम्ही ग्रेट आहात सर, हे कुणीतरी करायलाच हवं. म्हणजे कुणीतरी म्हणजे मी न करता कोणीतरी करायला हवं असं त्याचा अर्थ आहे. असे खूप मराठी, म्हणजे त्याला फडके सरांच्या आगरकरांवरच्या पुस्तकामध्ये त्याला नरम सुधारक आणि गरम सुधारक असं म्हटलेलं आहे. व्हॉट्सअपवरचे सुधारक हे सगळे नरम सुधारक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे 2 वाजता जागं झालं ना तर स्क्रोल करताना दीपक पवार आंदोलन करताना दिसतोय, कशाला बिचारायला वाईट वाटायचं, थम्सअप देऊन टाकलेलं बरं आहे. तर हे जसे फेसबुकवर कोणी का मेलेलं असेल ना, खाली माणसं RIP लिहून टाकतात.
हे इतकं या प्रकारचा अबसेंट ऍक्टिव्हिजम जो आहे ना, त्यातनं थोडं आपण बाहेर पडलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. तुम्ही आलेला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा असतो, त्यामुळे तुम्ही भाजपेतर कुठल्याही पक्षाचे असाल तर तुम्हाला मराठीचं काम करण्याचा कुठला ना कुठला तरी मार्ग उपलब्ध आहे. पण तुम्ही समजा भाजपचे असाल तर तुम्हाला हिंदुत्वाचं ओझं उचलून गंगेत नेऊन टाकल्याशिवाय तुम्हाला नीट मराठी होता येण्याची काही शक्यता नाही. कारण डाव्या पायाने हिंदू आणि उजव्या पायाने मराठी असं केलं तर फेगडे होऊन मराल तुम्ही. त्यामुळे आयदर तुम्ही मराठी असता किंवा तुम्ही हिंदू असता, हे एकदा पूर्ण डोक्यात ठेवा. कारण सकाळी हिंदू आहोत, संध्याकाळी मराठी आहोत, असला बिंडोकपणा सेनेनं केलाय, मनसेनं केलाय, आणि आता त्यांची काय अवस्था आहे ते तुम्ही बघा. त्यामुळे या प्रकारच्या धंद्यात आपण अडकू नये. त्या पातळीवर वैचारिक क्लिन्सिंग पण आपलं व्हावं. लोकांशी बोलत राहा, आणि जसं आज मी तुमच्याशी बोलतोय, आणखी काही लोकांशी तुम्ही बोललात तर मला वाटतं काही एक टप्प्याटप्प्याचा ऍक्शन प्लॅन करता येऊ शकेल. धन्यवाद. देश पातळीवर समन्वयाचं काय करायचं. आता असं आहे की आम्ही ज्यावेळेला मराठीचा आग्रह धरतो, लोक कर्नाटकात कन्नडचा धरतात, तर लोक म्हणतात मग आम्ही आल्या कशी तुमची भाषा बोलणार. तुम्ही समजा पर्यटक म्हणून गेलेले आहात, एखाद्या शिबिराला गेलेले आहात, तर लगेच मराठी माणसाला तमिळ आलं पाहिजे, तमिळ माणसाला हिंदी आलं पाहिजे असं नाहीये. म्हणजे खरं तर जगभरामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही एखाद्या शहरात फिरत असाल तर 4 दिवस फिरण्यासाठी तुम्हाला केवढं मिनिमम त्या भाषेचं ज्ञान पाहिजे. तशा प्रकारच्या पुस्तिका आहेत आपल्याकडे. म्हणजे तशा प्रकारच्या पुस्तिका आपल्याकडे देशभरामध्ये सगळ्या भाषांकडनं तयार होण्याची गरज आहे. म्हणजे समजा 8 दिवस मी कूर्गला गेलोय आणि तिथल्या रिक्षावाल्यांनी असं ठरवलं, पुण्यातल्या रिक्षावाल्यांप्रमाणे, की नाहीच यांच्याशी सन्मानाने वागायचं आणि कन्नडमध्ये बोलल्याशिवाय नाहीच यांना बरी ट्रीटमेंट द्यायची, तर मला 4 तरी वाक्य यायला पाहिजेत. मला असं वाटतं की समन्वयाची भाषा ना समन्वयानेच विकसित होते. म्हणजे हिंदी नको आहे, म्हणजे आपले माननीय मुख्यमंत्री जसं म्हणले की तुम्हाला भारतीय भाषा नको आहे, तुम्हाला इंग्लिश पाहिजे आहे, तर भारतीय भाषा नको आहेत असं लोक म्हणलेले नाहीये, पण इंग्लिश पाहिजे असं तेच म्हणले. त्यांच्याच घरात त्यांची मुलगी 10वीला ICSE बोर्डात शिकलेली आहे. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला ज्याची मुलगी मराठी माध्यमात शिकली आहे त्यांनी नाही सांगायचं की तुम्हाला इंग्रजी भाषा नको पाहिजे आणि भारतीय भाषा नको आहे. आम्ही मराठी माणूस म्हणून आमचं काम केलं, तुम्ही नाही केलं. तुम्ही का नाही केलं? तुम्हाला वाटलं तोपर्यंत विदर्भ वेगळा झाला तर, आणि आपण विदर्भाचेच मुख्यमंत्री झालो तर मग तिकडे मारवाड्यांबरोबरच बोलायचं आहे, मग आपण कशाला मराठी बोलावं लागेल. तुमच्या दुर्दैवानं तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात आणि एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात की मग विदर्भाचं मुख्यमंत्री होणं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे. कारण सगळा धंदा इथे आहे, सगळा पैसा इथं आहे. त्याच्यामुळे समन्वय साधला पाहिजे. पण आपण एक कायम लक्षात घ्या, समन्वयाची जबाबदारी मराठी माणसाची फक्त नाही. तमिळ तुम्ही टेलिव्हिजन चॅनल मध्ये बघा, बरखा दत्त पासून राजदीपची बायको काय त्याचं नाव, सागरिका घोष पर्यंत, हे सगळे बंगाली, तमिळ आणि मल्याळी एवढे कसे घुसले चॅनल मध्ये मला तुम्ही सांगा. प्रणय राय सारखा माणूस त्याच्या चॅनल मध्ये बंगाली घेतो की नाही मोठ्या प्रमाणात? ती भावकी आहे की नाही त्यांची? मग तशा प्रकारची भावकी मराठी लोकांची पण पाहिजे. आता आपला प्रॉब्लेम काय आहे की आपला जो एकमेव मराठी चॅनल होता दरडांचा, ते दरडच नीट मराठी नाहीये. त्यांचंच लक्ष तिकडे यमुनेकडे आणि गंगेकडे आहे. त्यामुळे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की समन्वयासाठी मराठी माणूस 2 पावलं उचलतोच, पण आपण 2 पावलं उचलून हिंदीत बोलल्यावर, तुम्ही सेवाग्रामला गेला तर सेवाग्राम मध्ये आलेल्या हिंदी भाषकांना सुद्धा म्हटलं पाहिजे की वर्धा महाराष्ट्रात आहे ना, मी 4 वाक्य मराठीत बोलणार आहे. मग तिथं त्याने गांधींच्या आणि विनोबांच्या ऍड नाही दडायचं की आम्ही भारताच्या लेवलचे आहोत. मग तुम्ही भारताच्या लेवलचे असाल तर तुम्हाला UP बिहारमध्ये का नाही पवनार आणि सेवाग्राम निर्माण करता आलं? ज्या ताकदीच्या यंत्रणा आणि संस्था गांधीवाद्यांच्या, समाजवाद्यांच्या, डाव्यांच्या महाराष्ट्रात निर्माण झाल्या, तशा देशाच्या इतर भागात का नाही? काहीतरी वेगळी ताकद महाराष्ट्रात आहे की नाही? ही ताकद एक्सप्लॉइट केली पाहिजे आपण, आणि ती करायची तर मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म, हेच मला 2 मार्ग त्यातले दिसतात. असं आहे की हिंदुस्थानीच्या बाबतीमध्ये गांधी जेवढे आग्रही स्वातंत्र्यपूर्व काळात होते, स्वातंत्र्याच्या जवळ असतानाही होते. फाळणी झाल्यानंतर गांधींचेच जे शिष्य आहेत, पुरुषोत्तमदास टंडनांपासून अनेक लोकांनी, म्हणजे गांधींचे अनेक, काय करू, थांबू, बोलू, काय करू? हा बरोबर, ठीक.
हो, गांधींना ज्या प्रकारची हिंदुस्थानी हवी होती ना, त्या हिंदुस्थानीला असलेला विरोध हा महाराष्ट्राचा नाहीये. त्या हिंदुस्थानीला असलेला विरोध उत्तर भारतातल्या हिंदूंचा आहे. त्यांच्यातल्या अनेकांचं असं म्हणणं होतं की झाली ना फाळणी, मुसलमानांना त्यांचा देश पण मिळाला, त्यांची भाषा पण मिळाली, आता त्यांचं इथे काय आहे. गेल्या 50-60 वर्षामध्ये आता वापरात असलेल्या हिंदीचं जे संस्कृतायझेशन झालेलं आहे, ते संस्कृतायझेशन करण्याच्या प्रक्रियेमध्ये उत्तर भारतातले लोक आहेत. आणि त्याच्यामुळे एकीकडे ते झालंय, दुसरीकडे मुसलमानांनी त्यांच्या भाषेचं जे फारसी आणि अरेबिक वापरून ती अधिकाधिक क्लिष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानी भाषेतला मेळ घालण्याची किंवा न घालण्याची जी प्रक्रिया आहे ती नुसती भाषेपुरती राहिलीच नाही, ती हिंदू आणि मुसलमान या दोन समाजांमध्ये समन्वय होऊ शकतो का नाही ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि आत्ताच्या घडीला जी मंडळी सत्तेत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा समन्वय हिंदू आणि मुसलमानांमधला घडणं हे त्यांच्या राजकीय फाउंडेशनच्याच विरोधात जाणार आहे. कारण पंक्चरवाल्याची ठासली पाहिजे ह्याच्यावरच यांचा सगळा पॉलिटिकल प्रोग्राम उभा आहे. त्यामुळे यांच्या कारकिर्दीमध्ये हिंदुस्थानी हा शब्द, ही भाषा सोड, हिंदुस्थानी हा शब्द सुद्धा नीट धाडसाने वापरला जाण्याची शक्यता नाही. आणि ह्यासाठी 5-25 वर्षाचा कालावधी जाईल. महाराष्ट्रात सुद्धा या मनोहर कुलकर्णी सारख्या लोकांकडनं जे प्रखर हिंदुत्वाचं भूत निर्माण झालंय ते आता 10 वर्षापूर्वी झालंय. गायपट्ट्यात तर त्याला जवळपास 4 दशकं झाली आहेत. कितीही अँटीडोट तुम्ही त्याला दिले तरी हे विष उतरायला अजून किमान 25 वर्ष लागतील. त्यामुळे या प्रकारच्या कॉमन लिंग्वा फ्रँकासाठी उत्तर भारत तयार व्हायला सुद्धा हा सगळा जो भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगाचा नारा आहे ना, तो विरून गंगेत वाहून जाईपर्यंत या प्रकारची प्रक्रिया पुढे सरकण्याची शक्यताच नाही. आता बघा, तुम्ही जर राजकीय पक्षांचा उल्लेख केला, आम्ही लोकांनी 2002 साली कामाला सुरुवात केली. आपल्या समाजाची एकूण भाषेच्या कामाकडे बघण्याची धाटणी इतकी स्टिरिओटिपिकल आहे की तेव्हा लोक मला म्हणायचे तू शिवसेनेचा आहेस, कारण दुसरा काही विचार भाषेचा असू शकतो असं आपल्या लोकांना वाटायचं नाही. मग मनसेची स्थापना झाली, त्याच्यानंतर लोक म्हणायला लागले नाही हे सगळे मनसेचे लोक आहेत. तर आम्ही शिवसेनेचे आहोत आणि मनसेचे आहोत असं शिवसेना आणि मनसे सोडून इतरांना वाटत होतं. त्यांना वाटत नव्हतं, कारण त्यांना माहित होतं की आमची आणि त्यांची लाईन ऑफ थिंकिंग वेगळी आहे. आता ह्यातला प्रॉब्लेम काय तुम्ही लक्षात घ्या. आपल्याकडचे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते शिवसेना आणि मनसे हे मर्ढेकरांचा शब्द वापरायचा तर स्थानिकतावादी आहेत, पण पुरेसे स्थानिकतावादी नाहीयेत. का नाहीयेत? डीएमके आणि एआयएडीएमके तमिळ आयडेंटिटीच्या जीवावर, द्रविड आयडेंटिटीच्या जीवावर 2-4दा सत्तेवर आलेले आहेत. तृणमूल काँग्रेस हा 15-20 वर्षापूर्वीचा पक्ष, तिसरी टर्म आहे ममता बॅनर्जींची. तेलुगू देसम सत्तेवर आहे, केसी चंद्रशेखर राव त्यांचा पक्ष सत्तेवर आहे, अकाली दल सत्तेवर आहे, आसाम गण परिषद प्रफुल्ल कुमार मोहंतांची ते सत्तेवर आहे. मग असं का झालंय आपल्याकडं की आपल्या राजकीय पक्षांमध्ये शिवसेना नावाचा जो राजकीय पक्ष आहे त्याचं मॅक्सिमम, त्याच्या जागा किती आहेत विधानसभेच्या? 71 किंवा मला वाटतं 75. म्हणजे राज्याच्या सगळ्या विधानसभेची संख्या जर 288 असेल तर महाराष्ट्रातल्या 2 अत्यंत मोठ्या ताकदीच्या प्रादेशिक नेत्यांनी म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना कधीही महाराष्ट्रामध्ये 1/4 पेक्षा जास्त सत्ता नाही मिळालेली. आता 1/4 पेक्षा जास्त सत्ता का नाही मिळाली? तर शिवसेनेचं त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण असं आहे की मराठी लोकांनी आम्हाला साथ दिली नाही. राज ठाकरे साहेबांचं तर ते गाणं प्रसिद्ध आहे, तुमच्या राजाला साथ द्या आणि एक हाती सत्ता मिळाली पाहिजे. तर एक हाती सत्ता मिळण्याची पूर्वअट सत्ता मिळणं ही आहे. सत्ता थेट एक हाती कधी कोणाला मिळते अशी कोणाला मिळाली आहे? एन.टी. रामारावना मिळालेली आहे. पण एन.टी. रामारावनी त्याच्या अगोदर 25 वर्षाचं सिनेमातलं करिअर केलंय आणि ते या प्रकारची मायथॉलॉजिकल फिगर होते, एम.जी. रामचंद्रांना मिळालेलं आहे. पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की शिवसेनेचं आणि मनसेचं जे राजकारण आहे ते मराठी माणसांचं आहे, मराठी भाषेचं नाहीये. त्यामुळे शिवसेनेच्या राजकारणात त्यांनी काय म्हटलं, तमिळ आणि मल्याळी आमचे जॉब घेतात, त्यांच्या कानफटात मारले की ते जॉब आम्हाला येतील. उडप्यांची हॉटेल गेली पाहिजेत, त्याच्या जागी दुसरी हॉटेल येतील. मनसेच्या काळामध्ये संघटित क्षेत्रच संपलं होतं. त्यामुळे मग वाद घालायला कोण होतं? टॅक्सी रिक्षावाले
आणि पाणीपुरीवाले, त्यावेळेला तुम्हाला ऑर्गनाइज सेक्टरमध्ये भांडायची सोयच नव्हती, कारण ऑर्गनाइज सेक्टरच उरलेलं नाही. या दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेला असं वाटलं की आपण मराठीच्या अजेंड्याला जर हिंदुत्व जोडलं तर आपल्याला सत्ता मिळेल, जी त्यांना मिळाली. आणि राज ठाकरेंचं सुद्धा तुम्ही मगाशी बोलताना प्रश्नात म्हणलात की राज ठाकरे मराठी हृदय सम्राटापासून हिंदू जननायक झाले. मग अचानक त्यांना मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न जाणवायला लागला, इतर प्रश्न महत्वाचे वाटायला लागले. आणि हे मराठीची चळवळीचं काम करणारे आम्ही लोक अनेक वर्ष सांगतो आहोत की मराठीचा मुद्दा आणि हिंदुत्वाचा मुद्दा सोबत जाऊ शकत नाही. हिंदुत्वाचा मुद्दा हा या प्रकारचा सर्वग्रासी मुद्दा आहे. आणि हे शिवसेनेला खूप आधी कळलंय की एकदा तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेतलात की उत्तर भारतीयांच्या विरुद्ध तुम्हाला तोंड उघडता येत नाही, गुजर मारवाड्यांच्या विरुद्ध तोंड उघडता येत नाही. आणि गुजर मारवाड्यांच्या विरुद्ध तोंड उघडता येत नाही कारण बरेच मराठी पुढारी त्यांचे कमिशन एजंटच आहेत. त्यामुळे हे शिवसेनेला कळलं, हे नंतरच्या टप्प्याला मनसेला कळलेलं आहे. आणि त्यामुळे शिवसेना आणि मनसेचं जे हिंदुत्वाबरोबरचं फ्लर्ट करणं आहे, त्या फ्लर्ट करण्याचा परिणाम असा आहे की महाराष्ट्र हिंदुत्वाच्या पाशवी पाशामध्ये अडकलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठीचं जर काही बरं करायचं असेल तर महाराष्ट्राला हिंदुत्वाची झूल फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यासाठी मनोहर कुलकर्णींपासून त्या मूळच्या तुषार शाळीग्राम, पण भोसले आडनाव बरं वाटतं म्हणून स्वतःला तुषार भोसले म्हणणारा माणूस, या सगळ्यांची उचलबांगडी राजकीय व्यवहारात होण्याची गरज आहे. हे थोडं अधिक शार्प मी तुम्हाला सांगतोय. पण मराठीचं नीट राजकारण करायचं तर आम्हाला राम मंदिराच्या बद्दल पण आमची सकारात्मक भूमिका असेल, मुसलमानांच्या खांद्यावर पण आम्ही हात ठेवू, दलित पण आम्हाला आदनबदन चालतील, अशा प्रकारची सबगोलंकारी भूमिका घेणं योग्य राहणार नाही. आत्ताच्या घडीला राजकीय पक्षांवर अवलंबून राहता येईल का? सेना मनसेचं मी तुम्हाला सांगितलं. पवार साहेबांचा जो पक्ष आहे ते पवार साहेबांच्या बद्दल जनरल या लोकांच्या धारणा आहेत की ते दक्षिणेकडे बघायला लागलं की काम उत्तरेकडचं करून जातात. या सगळ्या त्यांच्याबद्दलच्या संशयाच्या फेऱ्यातनं त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याला जर ते बाहेर पडू शकले तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं पापक्षालन होण्याची शक्यता आहे. आणि पवार साहेबांचा पक्ष हा प्रादेशिक पक्षच आहे, त्याच्या नावावर जाऊ नका. तो राष्ट्रवादी नाही, तो महाराष्ट्रवादीच पक्ष आहे. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना कोणी विचारत नाही. दादांचा जो 70,000 कोटी रुपये वारलेला पक्ष आहे तो सुद्धा प्रादेशिक पक्ष आहे. जरी ते दिल्लीतल्या दोघांच्या मांडीवर जाऊन बसलेले असले आणि त्यामुळे तुरुंगात जाणं त्यांचं पोस्टपोन झालेलं असलं तरी सुद्धा दादांचा आणि हिंदुत्वाचा तितकाच संबंध आहे जितका त्यांच्या पक्षाचा कॉमन सेन्सशी आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या, हे आपले 4 प्रादेशिक पक्ष आहे. काँग्रेस पक्ष जो आपल्याकडचा एकेकाळचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्या पक्षानं कधी नव्हे ती या भाषेच्या प्रश्नाच्या बाबतीत रिझनेबल भूमिका घेतली. आणि त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या भाषेच्या आग्रहाबद्दलची भूमिका घेतली. हे काँग्रेसकडनं अत्यंत अनपेक्षित आहे. म्हणजे ज्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षाच बाळगत नाही त्यांनी ते करणं हे फार रिमार्केबल आहे. पण सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात असलेले जे डावे पक्ष होते त्या लोकांनी शिवसेनेनं मराठीचा मुद्दा घेतला म्हणून मराठीचा मुद्दा आपला नाही असं जे म्हटलं होतं ते त्यांना अंतिमतः लक्षात आलंय की शिवसेनेला काय करायचं असेल ते करू देत, आपण अण्णाभाऊ साठे, अमर शेख, डांगे यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी वारशाकडे परत गेलं पाहिजे. त्यामुळे राजकीय पक्षांवर कसं अवलंबून राहता येईल तर हे पर्यायी मराठी कारण तयार करून उभं राहता येईल. त्यासाठी येत्या काळामध्ये महाराष्ट्रात बरीच मोठी राजकीय मोडतोड होईल. म्हणजे ती इतकी मोडतोड, आताचं राजकारण हे आयडिओलॉजीच्या विसर्जनाचं राजकारण आहे. कारण तसं जर नसतं ना तर सगळेच ईडीग्रस्त लोक, गुवाहाटीला जाऊन प्रसाद घेणारे लोक, हे सगळेच लोक विकासासाठी तिकडे गेलोय असं म्हटले नसते. पण तेच आता काय म्हणतात की नाही आम्हाला मराठीचा पण विकास करायचा आहे. अशा एकदा तुम्ही संघ भाजपच्या मांडीवर बसलात की तुम्ही मराठीच्या विकासाचं काहीही करू शकत नाही. तुम्ही रेशीमबाग किंवा महानुभाव पंथ, रेशीमबाग किंवा सातवाहन, रेशीमबाग किंवा शिवाजी अशाच प्रकारच्या बायनरी मध्ये तुम्ही ऑपरेट करू शकता. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा काही वेगळं शक्य आहे असं कोणी सांगत असतील तर तो फॉल्स कॉन्शियसनेस आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जो पहिला प्रश्न गेटेड कम्युनिटीज बद्दल विचारलं
गेटेड कम्युनिटीज मध्ये दोन गोष्टी आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी बोर्डाची आहे. आणि दुसरं म्हणजे मुंबईत तरी, पुण्यातलं मी पाहिलं नाही, पण मुंबईत तरी अशा अनेक गेटेड कम्युनिटीज मध्ये देरासर आहेत. म्हणजे जैन मंडळींचा जिथे वावर आहे तिथे देरासर आहेत. त्याचा अर्थ असा आहे की इथं घरात नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना प्रवेश नाहीये. मी घरात नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना मी असं म्हणतोय कारण ज्या लोकांचा मांसाहाराला विरोध आहे, अशी जी अत्यंत शाकाहाऱ्यांपेक्षा शाकाहारी स्वतःला समजणारी जैन मंडळी आहेत, त्यातल्याच अनेक लोकांकडनं बाहेरची नॉनव्हेजची हॉटेल भरलेली तुम्हाला दिसतील. पण त्यांना प्रॉब्लेम घरात नॉनव्हेज खाण्याबद्दल आहे. आणि इथे जे मराठी लोक स्वतःला उच्चवर्णीय मानतात ते आणि जे मराठी लोक वंचित आहेत त्यांच्यामध्ये लोक भेदभाव करत नाहीत. तुमचं आडनाव मराठी आहे हे एकदा कळलं की तुमचं आडनाव काही असलं तरी तुम्ही नॉनव्हेज खाणारेच आहात. त्याचा वास आल्यामुळे आमचं जीवनमान भ्रष्ट होणार आहे, अशा प्रकारची वृत्ती ठेवून लोकांना प्रवेश नाकारला जातो. तुम्ही जे शाळांचा उल्लेख केला ते अनेक बिल्डर मोठे अशा प्रकारच्या शाळा हे अमेनिटी म्हणून विकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की इथे आल्यानंतर तुमच्या मुलांना प्ले स्कूल पासून त्याचं 10वी-12वी होईपर्यंत तुम्हाला हलायचीच गरज नाहीये. आणि मग त्या शाळा, पोदार इंटरनॅशनल असेल, इतर कुठली शाळा असेल, या शाळांना गडगंज पैसा दिला जातो, मोठ्या प्रमाणात फी दिली जाते. आणि समजा तुम्हाला बरा पगार मिळाल्यामुळे, बरे पैसे असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या सोसायटीत राहत असाल आणि चुकून तुम्ही म्हणलात की नाही बाबा मी माझ्या मुलाला किंवा मुलीला नुमवीमध्ये पाठवते, इथे तुम्ही असाल तर, मुंबईत असाल तर समजा विद्याभवन सारख्या शाळेमध्ये पाठवते, तर लोक तुमच्याकडे एवढ्या कमाल तुच्छतेने पाहतात की तुम्ही समाजामध्ये जगण्याच्या लायकीचे नाही आहात. आणि हे जे पियर प्रेशर आहे ते पियर प्रेशर मी माझ्या मुलीला मराठीत घातल्यावर पाहिलंय. माझ्या नातेवाईकांनी येऊन मला सांगितलं की झोपडपट्टीवाले, दारुडे अशा प्रकारच्या लोकांबरोबर तुझी मुलगी शाळा शिकेल, मग तिचं काय होईल? माझं त्याच्यावर उत्तर होतं की ती तरी सध्या एका वन रूम किचनच्या फ्लॅटमध्ये राहते, मी झोपडपट्टीतच राहत होतो. पण झोपडपट्टीत मी राहत असून शिकल्यानंतर जर माझं आतापर्यंत काहीच वाईट झालेलं नाहीये तर माझ्या मुलीचं काही वाईट होण्याची शक्यता मला दिसत नाही. आता हे जे आहे ना, ह्याच्यात मी काही फार मोठा तीर मारलाय असं नाही. वैयक्तिक कन्व्हिक्शन नावाची जी गोष्ट असते ना, ही आत्ताच्या शिकलेल्या माणसांमध्ये एवढी दुबळी आहे. आणि हे तुम्हाला दिसेल की तरुण माणसांच्या हातांमध्ये, पायांमध्ये, गळ्यांमध्ये ज्या प्रकारचे गंडे दोरे बांधून तरुण पोरं हिंडतायत, म्हणजे अक्षरशः पादऱ्याला पावट्याचं निमित्त या पद्धतीनं लोक वागतात. त्यामुळे आपण समजा आपल्या सोसायटीच्या बाहेर जाऊन मुलांना मराठी शाळेत घातलं तर आपल्या मुलांना खेळू देतील का? यांच्यामध्ये आपल्या मुलांना बहिष्कृत तर करणार नाहीत ना? ही सदनतेतनं येणारी जी नवी अस्पृश्यता आहे, मग आपल्या मुलाच्या बड्डेला ते लोक येतील की नाही, त्यांच्या बड्डेला बोलावतील की नाही, हे मोठे सांस्कृतिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि याच्यावरचं उत्तर काय माहितीये का? बिल्डर लोकांना तुमच्या प्रिमायसेस मध्ये तुम्ही शाळा करायची नाही. तुमच्या प्रिमायसेस मध्ये तुम्ही कुठलंही देवस्थान, देरासर सोडा, देऊळ नाही, मशीद नाही, चर्च नाही, ते सगळं बाहेर पब्लिक प्रॉपर्टी ठिकाणी तुम्ही करायला पाहिजे असं सांगायला पाहिजे. आता असं कोण सांगू शकतं? तर महापालिकेचं पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट, महापालिकेचे इंजिनियर. पण ज्यांची टेबलं नोटांनी गरम झालेली आहेत अशा लोकांकडून तुम्ही नियम, शहाणपणा, स्वाभिमान, रूल बाउंड वागणं याची अपेक्षा कशी करणार? त्यामुळे जिथे लोक FSI चोरतायत, जिथे लोक गच्ची आहे असं, गॅलरी आहे असं दाखवतायत आणि मापात पात करतायत, अशा ठिकाणी उलट सरकारी अधिकारी, त्यांना महापालिकेचे अधिकारी म्हणतील की त्यातल्या तुमच्या शाळेतल्या 4 जागा फी डोनेशन न भरता आमच्या मुलांना मिळाल्या पाहिजेत. म्हणजे शाळा करू नका असं ते म्हणणार नाही, तिथं आमच्याही 4 मुलांना ऍडमिशन द्या, अशा प्रकारची मागणी हे सरकारचे लोक करतील. आणि लक्षात घ्या, यातले बहुतांश लोक मराठी आहेत. त्यामुळे मराठी भाषेच्या अहितामागे अमराठी लोकांचंच कारस्थान आहे असं समजण्याचं कारण नाही. मराठी लोकांनी टप्प्याटप्प्याने आपली भाषा टाकून देणं हे पण त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे. दुसरा भाग तुम्ही विचारलात, मी विसरलो जरा. हा, ते रोजगाराच्या बद्दल तुम्ही म्हणता, तर मॉल्स वगैरे मध्ये तुम्ही बघा, दुकानांमध्ये बघा, मोठ्या प्रमाणावर मराठी मुलं 10वी-12वी वगैरे झालेली आहे.
पण आता इथे पुण्यामध्ये पण फिरताना मी अगदी पानटपऱ्यांपासून साध्या छोट्या छोट्या हॉटेलांमध्ये पाहिलं की काम करणारी मुलं अमराठी आहेत. आता ती का आहेत? कारण त्या मालकाला तिकडनं जो एक प्रकारचा लेबर आणता येतो, तो जो लेबर आहे तो त्याच्या आवाक्यातला आहे. आणि लोकांचं साधारणपणे म्हणणं काय, मराठी लोक कामचुकार आहेत, ते जास्त वेळ काम करत नाहीत, आपले लोक आळशीच आहेत. ठीक आहे, आपण तत्वतः हे मान्य करू. मग जर उत्तर भारतातले लोक एवढे कष्टाळू आहेत तर ते त्यांच्या राज्यात का नाही रोजगार मिळवत? त्यांच्या राज्यात काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये एकतर ते कष्टाळू जर प्रचंड असतील तर त्यांचे राज्यकर्ते नालायक आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यांच्या नालायक राज्यकर्त्यांची शिक्षा मराठी पोरांनी का भोगावी? पण असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रातल्याच काही लोकांचे अँटेना उभे होतात. हे फारच संकुचित, राष्ट्रद्रोही आणि प्रतिगामी आणि मागासलेपणाचं आहे. माझा त्याला उलटा प्रश्न असा आहे, मग संकुचित नसलेलं, आत्यंतिक पुरोगामी असलेलं, विकासलेलं, पुढारलेलं असं मराठी माणसांच्या हिताचं नॅरेटिव्ह तुम्ही आम्हाला सांगा, ते फॉलो करतो. पण म्हणजे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या मॉल पासून सगळ्या धंद्यांमध्ये मराठी माणसांना 80% रोजगार मिळाला पाहिजे, ही जी शिवसेनेची मागणी आहे होती त्या काळातली, जी मागणी त्यांनी पण नीट दरवेळेला फॉलो केली असं नाही, ती फॉलो करायला पाहिजे. आता इथे मराठी म्हणजे काय एवढा एक मुद्दा सांगतो आणि मग प्रश्न संपले असतील तर थांबूया आपण. तर इथे काय माहितीये, मराठी कोण? तर ज्याचं आडनाव मराठी आहे तो मराठी हा एक भाग झाला. महाराष्ट्रात जन्मलाय, 15 वर्ष राहिलेला आहे तो मराठी झाला. आता शिवसेना आणि मनसेचा प्रॉब्लेम काय झालाय की त्यांचं सगळं मराठी पण हे कुणबी समाजापुरतं जनरली मर्यादित राहिलंय. मराठी मुसलमान मराठी आहे की नाही? मग हमीद दलवाईना तुम्ही काय मानणार? ते मराठी आहेत की नाही? इथला मुस्लिम सत्यशोधक समाज आहे तो मराठी आहे की नाही? वसईच्या चर्च मधल्या मराठी प्रार्थना करणारे ख्रिश्चन मराठी आहेत की नाही? मराठवाड्यातला बौद्ध मराठी आहे की नाही? तुमचा मराठीचा पट तुम्ही विस्तारला नाही तर बाकी सगळ्यांना तुम्ही शत्रू पक्षात ढकलता. आणि मग तुम्ही मराठीची व्याख्या वाढवली की तुम्ही मराठी मुसलमानांना सोबत घेऊन हे सांगू शकता की गायपट्ट्यातला आलेला मुसलमान आणि मराठी मुसलमान याच्यात निवड करायची वेळ येईल तेव्हा मराठी मुसलमानाची निवड करायला पाहिजे. हे सांगण्यासाठी तुम्हाला इथल्या मुसलमानाशी दोस्ती तर करावी लागेल. इथल्या मुसलमानाच्या घरावर भगवाच नेऊन लावतो, त्याच्या घरावर डांबरच फासतो, हाच जर तुमचा कल्चरल अजेंडा असेल तर तुम्ही कसं काम करणार? तर मराठीपणाची व्याख्या विस्तारत नेणं आणि आपला जो शत्रू आहे, आपला जो विरोधक आहे, त्याच्या ताकद मर्यादा ओळखून उपलब्ध संघराज्याच्या चौकटीमध्ये त्याचा बंदोबस्त करणं, ही सनदशीर मार्गाने करणं ही फार आवश्यक गोष्ट आहे असं मला वाटतं. तुम्ही जर सांगितलं म्हणजे तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकूनही तुम्ही मुलींना मराठी माध्यमामध्ये घातलं, ही फार अभिनंदनाची गोष्ट आहे. लोक एक्झॅक्ट उलट करतात. ते स्वतः मराठी माध्यमात शिकले तरी त्यांना असं वाटतं की आपल्याला जे मिळू शकलं नाही ते मुलांना मिळालं पाहिजे म्हणून ते केलं त्यांनी. येस. आता तुम्ही जर सांगितलं ना, म्हणजे हे आर्ग्युमेंट मी गव्हर्नमेंटमध्ये पण ऐकलंय. म्हणजे बाळासाहेब खेरांनी जेव्हा इंग्रजी शिकवण्याची इयत्ता पुढे नेली त्यांच्या कारकिर्दीमध्ये, मला हे एका मीटिंगमध्ये बाळासाहेब थोरात आम्हाला कार्यकर्त्यांना म्हणाले की बाळासाहेब खेरांच्या या निर्णयामुळे आमचं फार नुकसान झालं. आणि असं आहे की 10वी नंतर एखादी भाषा, मातृभाषेतलं शिक्षण संपून तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये शिकायला गेल्यानंतर लोकांना अडचण येते की नाही? अडचण येते. आपल्यापैकी अनेकांना आलेली असेल. तुम्ही उलटा प्रश्न विचारून पहा. इंग्रजी माध्यमामध्ये जी मुलं शिकली आहेत, शिकतायत, ज्यांच्या घरामधली, त्या मुलांचं 11वीला गेल्यानंतर इंग्रजी मराठी काय दर्जाचं आहे? तुम्ही एकदा त्याचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी शिक्षण याचं वस्तुनिष्ठ विश्लेषणच आपल्या समाजात नाहीये. आपण इंग्रजी माध्यमातून शिकल्यावर त्या मुलांना अत्यंत विस्कळीत स्वरूपाचं इंग्रजी येते. म्हणजे कॉन्व्हर्सेशनल जे इंग्रजी आहे, जे चटपटीत बोलणारी 4 वाक्य ती त्यांना नीट येत आहेत, पण जे सबस्टॅन्टिव्ह आहे, ज्याच्यात आशय आहे, मूलभूत आशय आहे, त्या बाबतीमध्ये ती मुलं मातृभाषेतनं शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या तुलनेमध्ये खूप खुजी आहेत. हे अनेक ठिकाणी बरोबर आहे ना? तर हे घडत नाही. आणि काय झालंय, मराठी माध्यमाच्या मुलांना अडचणी येतात हे आपण जितकं जोराने सांगतो तिथं इंग्रजी माध्यमाच्या मुलांचं काय वाटोळं झालेलं आहे, जास्त पैसे देऊन वाटोळं झालेलं आहे, हे आपण बोलत नाही.
तर आता मला वाटतं मातृभाषेतल्या शिक्षणाचं काही बरं करताना, ज्याला राज्यशास्त्रामध्ये पॉलिटिकल सायकोलॉजीमध्ये ऑपोजिशन रिसर्च म्हणतात, तो ऑपोजिशन रिसर्च पण नीट केला पाहिजे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधली गुंतवणूक काय आणि रिटर्न्स काय आहे, किती पैसा खर्च केलाय तुम्ही, मग बूट टायवर किती पैसे खर्च केले, आणि शाळेमध्ये मुलाला सोडायला जाताना आई आणि बाप पण त्यांना शोभले पाहिजेत, म्हणून बदललेल्या कपड्यांमध्ये आई बापांच्या खर्चात किती फरक पडलाय, हे सगळी जी कॉस्ट आहे ना, अनुषंगिक कॉस्ट, याचं पण मूल्यमापन व्हायला पाहिजे. आणि ते झाल्यावर गुंतवलेला पैसा, मुलाला आलेली अक्कल, झालेली अपवर्ड मोबिलिटी आणि त्या समाजापासून तुटल्याने झालेलं नुकसान, याची एक नीट बॅलन्स शीट मांडल्याशिवाय आपलं इंग्रजी माध्यमातल्या शिक्षणाने सगळ्यांचं, सवर्णांपासून पददलितांपर्यंत टप्प्याटप्प्याने काय वाटोळं केलं हे आपल्याला लक्षात येणार नाही. आणि मग कदाचित आपण आपल्या न्यूनगंडावर नीट काम करू शकू. आणि मी मराठा समाजातला आहे, माझ्या बरोबरच्या अनेक बहुजन समाजातल्या मुलांनी आपल्याला मुलांना मराठी माध्यमात घातलंय, ब्राह्मणांच्या मुलांनी घातलंय. फक्त मला बहुजन समाजातल्या लोकांना सांगायचं आहे की ब्राह्मणांवर तुमचा अदरवाईज काही राग असेल, पण ब्राह्मणांनी मराठी माध्यमाच्या शाळेचा आग्रह धरला म्हणून आता घालतोच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, असा याला ब्राह्मणांवरचा सूड घेणं म्हणत नाही, स्वतःवरचा सूड घेणं म्हणतात. त्यामुळे ब्राह्मणांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं असेल तर ती त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली एक महत्वाची बरी गोष्ट आहे. आणि ती तुमचा अदरवाईज ब्राह्मणांवर, उच्चवर्णीयांवर, म्हणजे ओबीसीपासून खालच्यांचा मराठ्यांवर पण तितकाच राग आहे. तर तुम्हाला जे काही उच्चवर्णीयांच्या नावाने खडे फोडायचे ते जरूर फोडा, पण ते खडे फोडताना मराठी भाषेचा बळी दिलाच पाहिजे, हे काही बंधनकारक नाहीये. त्यामुळे तुमच्या मुलींना, ज्या, माझी मुलगी 10वी पर्यंत शिकल्यानंतर ती 11वीला गेली, आर्ट्सला शिकली, आणि तिला पहिल्या 2-4 महिन्यात अशा काही अडचणी आल्या. आता मला ती जेव्हा इन्स्टावर वगैरे, जेनझी पिढीतली ती आहे, ज्यांच्यामुळे नेपाळमध्ये देश बदलतोय असं वाटतं, आणि ज्यांच्यामुळे आपलाही देश बदलेल असं आपल्याकडे हातावर हात ठेवून बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्यांना वाटत आहे की काही करायचं असलं तर त्यांनी करावं, आपण काही करायला नको. तर आता ती माझी मुलगी, तिच्या बोलण्यामध्ये एवढं इंग्रजी येत आहे की मला तिला हे सांगावं लागतं की तू माझ्या मित्र परिवारातल्या लोकांशी बोलत असशील तर त्यांचा असा गैरसमज होईल की हा मराठी भाषेच्या बद्दल बोंबलत फिरतो आणि ह्याची मुलगी मराठी इतकं कमी बोलते आहे, त्याला तू हे मराठी माध्यमात मी शिकले आहे हे पण लोकांना सांग, हे मला तिला सांगावं लागतं. त्यामुळे तुम्ही आमळे लोकांनी आपल्या मुलांची यासाठी काळजी करू नये की हिंदी परिसरामध्ये आहे, इंग्रजी परिसरामध्ये आहे, दुर्दैवाने मराठीच परिसरामध्ये राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. थोडक्यात सांगतो, म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये चांगलं इंग्रजी शिकवलं जावं यासाठी अनेक प्रकारचे लोक, मिनल परांजपेंपासून अनेकांनी प्रयत्न केले. ज्या ज्या शाळांमध्ये आम्ही जातो त्या त्या शाळांमध्ये अशा प्रकारची कामं करणाऱ्या लोकांना त्यांच्याशी जोडून देणं, हे काम आम्ही करतो. कारण लोकांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यावर आपल्या मुलांना चांगलं इंग्रजी यावं असं वाटतं आहे आणि ते योग्य आहे. पण त्या दृष्टीचे प्रयत्न आम्ही या अगोदरही केलेत, आताही करतो. तुम्ही सुचवताय त्या पद्धतीनं आणखी काही नवीन माणसं अशा प्रकारचं काम करणारी असतील जी आम्हाला माहिती नाहीयेत, अशाही माणसांच्या संपर्कात येऊन या पद्धतीचं काम आणखी करायला आम्हाला आवडेल.